हरे कृष्ण. तर भगवद्गीता अध्याय 4, ज्ञान कर्म संन्यास योग आपला मागच्या वेळेस जे राहिलं ते परत करूया. तर टोटल ऍक्च्युली कर्म आणि म्हणजे कर्म आपण बघतोय तिसऱ्या अध्यायापासून, की याचा जो अर्जुनाचा जो संशय आहे की अरे, कर्म न केल्याने काय होतं, म्हणजे कर्म केल्याने कर्म बंधन होईल, नुसतं संन्यास घेतल्याने काय मिळेल, सिद्धी प्राप्त होईल. तर त्याच्यासाठी कृष्णाने सांगितले की तसंच होऊच शकत नाही. नुसतं कर्म न केल्याने कर्मबंधन येणार नाही असं नाहीये, किंवा नुसता संन्यास घेतल्याने व्यक्ती अ, सिद्ध होऊ शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही. त्यासाठी क्रमाक्रमाने आपल्याला विरक्ती म्हणजे आणि भगवंतांची भक्ती करावी लागते. मग कार्य कसं करावं? मग प्रत्येक कार्य कशा प्रकारे करायला पाहिजे? जर तुम्हाला कर्मबंधनातून मुक्ती पाहिजे तर यज्ञार्थात कर्मणो अन्य लोकोयम कर्मबंधन, फक्त यज्ञ म्हणून करा. भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य केलं तर तुम्हाला काय होईल? मुक्त संघ समाधी. मुक्त संघ, संघ म्हणजे हा भौतिक त्रिगुणाचा जो आपल्यावर प्रभाव आहे तो आपल्यावर चालला जाईल पूर्णपणे. समाचार म्हणजे पूर्णपणे. त्यानंतर हा जो आपला हा अध्याय सुरू झाला चौथा, त्याच कृष्ण सुरू करतात कशा प्रकारे, जर तुम्ही माझ्याबद्दल तर माझं जन्म आणि कर्म हे जाणलं तरी तुम्हाला कुठल्या प्रकारचं कर्मबंधन लागणार. जन्म कर्मचे मे दिव्य एवं यो वेत्ती तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वर्ग. तर काय नॉलेज आहे हे? भगवंत सांगतात आहे की माझा जन्म काय आहे, पुढून होतं बहुनी मे व्यतीत आणि जन्माने तो होता, की मी अजोपी सन अव्यय आत्मा. मी अजन्म आहे, अव्यय आत्मा आहे. अव्यय म्हणजे माझा व्यय होत नाही, मला जन्म आणि भूतानाम ईश्वरोपी, तरी मी या भौतिक जगातील सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे. आणि इथे या युगात मी जेव्हा अवतीर्ण होतो तेव्हा कसा येतो, आत्ममाया, स्वतः स्वतःच्या इच्छेने. बाकी सर्व या भौतिक जगात स्वतःच्या इच्छेने त्यांना डांबला जातो, इथे तुरुंगात जसं डांबलं त्यांच्या पूर्वकर्मानुसार. तर या चार गोष्टी. त्यानंतर कशासाठी येतात, तर आपण फक्त इथे इंद्रिय भोग करण्यासाठी म्हटलं. भगवंत तसं नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, तर जेव्हा या धर्माच्या आचरणाची ग्लानी होते, ऱ्हास होते, तेव्हा धर्म संस्थापनार्थ आहे. अभ्युत्थानम अधर्म, अधर्म हे अधर्माचं वर्चस्व जेव्हा वाढतं तेव्हा मी या धर्म स्थापन करण्यासाठी येतो. तर तेव्हा मी अवतीर्ण होतो. कशासाठी? तर दोन गोष्टी: परित्राणाय साधूना, साधूंचं रक्षण करण्यासाठी, आणि विनाशायच्या दुष्कृत दुष्कृती व्यक्तींना विनाश कर, आणि धर्म संस्थान पुन्हा धर्म स्थापन करण्यासाठी येतो. हे जे आहे, म्हणजे आपण या 3 श्लोकामध्ये बघितलं की आपलं अस्तित्व आणि भगवंताचं अस्तित्व या भौतिक जगातलं हे भिन्न आहे. आपला जन्म आणि कर्म दिव्य नाहीये, पण भगवंतांचा जन्म आणि कर्म दिव्य आहे. हे जो जाणतो तो हे शरीर सोडल्यानंतर परत या भौतिक जगात येणार. आणि त्यानंतर आपण त्यानंतर कुठपर्यंत आलो, तो 10 मध्ये आपण बघितलं की बेसिकली आपल्या या भौतिक अस्तित्वामध्ये भरपूर काही काही आपले कन्सेप्शन आहे. कन्सेप्शन म्हणजे संकल्पना घेऊन आपण जगतो. काय काय संकल्पना आहे? तर राग द्वेष, राग भय क्रोध. तर वित म्हणजे आपल्याला त्याच्यातून मुक्त व्हायचं. तर राग म्हणजे काय आपल्याला, तर बेसिकली आसक्ती इन द सेन्स की आपल्या या भौतिक शरीराशी इतकी आसक्ती आहे आपल्याला, की या म्हणजे आपण भौतिक शरीर आहोत, आणि या भौतिक जगामध्ये आपण अ, आनंदाचा प्रयत्न करतोय, पण सतत काय होत आहे आपल्या प्रयत्नांमध्ये काय येत आहे? असफलता.
त्या असफलतामुळे आपण समजतो की होप अगेन्स्ट होप आपला आहे ऍक्च्युली बेसिकली. तर त्यामुळे आपण त्या अं, जसं शून्यवाद म्हणतात की भस्मीभूतस्य देहस्य, याच्यानंतर भस्म झाला की नंतर काही नाही राहत. म्हणजे आध्यात्मिकतेला अं, न मांडणे, फक्त भौतिकताच आहे. म्हणून मग त्याच्यात काय होत आहे की त्यात कर्म हे श्रृंखला होते, ऐकत नाही, म्हणजे कर्माला ते मानत नाही. भय काय आहे, तर आपण चर्चा केली होती की व्यक्तीचं हे झालेलं आहे की या भौतिक जगात शरीर आलं की संबंध आला, संबंध आला म्हणजे प्रॉब्लेम, समस्या. म्हणून तो म्हणतो की ठीक आहे भौतिक जग आहे, आपलं आध्यात्मिक जग आहे, पण त्या आध्यात्मिक जगामध्ये आपलं भौतिक स्वरूप नाही. कारण काय, स्वरूप असलं की प्रॉब्लेम. म्हणून तो त्याच्याबद्दल भय निर्माण होतं की जर तिथेही आपलं एक अस्तित्व असेल तर ते भयानक असेल. भयानक असेल म्हणजे तिथे आपल्याला अशा प्रकारचा क्लेश काय करावं लागेल, अनुभवावा लागेल. तर हा झाला. आणि क्रोध म्हणजे, तर आपण इकडे एवढे प्रकारचे सिद्धांत वापरतो, पण लोक त्याचं काय करतात, लोक त्याला जुमानत नाही. तर कुठले सिद्धांत येईल तर ते क्रोध म्हणजे की जसे प्रभुपाद लिहितात की जीवनाच्या असफलतेमुळे होणारी, निर्माण होणारी शून्यता, या भौतिक जगामध्ये आपण जेवढे प्रयत्न करतो त्याच्यात आपल्याला यश मिळालं नाही, त्यामुळे क्रोध निर्माण होतो. तर आपण बघितलं की ध्यायतो विषयान पुंसां संगस्ते सुपजायते, संघात संजायते काम, कामात क्रोध अभिजायते. तर तो जो निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्या क्रोधामुळे व्यक्तीला तो कंटाळून जातो या भौतिक जीवनाला, आणि तो बेसिकली तो शून्यवादामध्ये जातो. अलग तर फर्स्ट थिंग जो आहे तो म्हणतो की जो राग आहे, आसक्ती म्हणजे की हे होप अगेन्स्ट होप, आपण थोडं उलट झालेलं. फर्स्ट जे आहे राग म्हणजे आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष का करतो, कारण तो म्हणतो की थोडा आहे, थोडे की जरूरत आहे, म्हणजे इथे मी परफेक्टली राहू शकतो, की आध्यात्मिक जगात जायची गरज. दुसरा तो म्हणतो की माझं वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूप हे या स्वरूपासारखं नको, कारण या स्वरूपाबद्दल भय निर्माण. लक्षात आलं ना, बायको पोरा, सासू सासरे जे काय असेल, बॉस किंवा शेजारी यांच्याबद्दल तो काय झालेला आहे, संबंधामुळे तो त्रस्त झाला. तेवढं तिकडे तसं नसेल. आणि शेवटचं आहे की एवढं सगळं आपले असफलता आलेल्या आहेत, हे की नाही. आणि लोक आजकाल बघितलं की तुम्ही छोट्या छोट्या कारणासाठी बंदूक काढतात किंवा लोकांना खून पण करतात, तुकडे तुकडे करण्यापर्यंत झालं. म्हणजे कलियुग एवढा झालेला आहे की तो आपल्याला कोणी दोना मारलं तर आपल्याला वाईट वाटतं, पण एवढा क्रोध आहे व्यक्तींना की तो जवळचा व्यक्ती ज्याच्यावर लग्न केलं त्याला ते तुकडे करू शकतो. म्हणजे इमॅजिन करा, तो आहे क्रोध. त्या तो जो अध्यात्म म्हणजे बेसिकली तो विचार करतोय की अरे बाबा या भौतिक जगापलीकडे काय, पलीकडे काय आहे, पण ज्ञान नाहीये. तर तो कशाकडे जातो, की बाबा यात काय असेल माहितीये का, इकडे एवढं सगळं आहे, तिकडे झिरो, म्हणजे तिकडे काही नाही, शून्यवाद. म्हणजे आध्यात्मिक जग नसेलच, की हे भस्मीभूत स्थिती म्हणजे आपलं अस्तित्व संपून जाणार. जसं शरीर संपतं तर आत्मा पण संपेल, त्याला म्हणतात शून्यवाद. तर या सगळ्यांपासनं काय झालं, वीत राग भय क्रोध, तर या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, तर या संकल्पना आहे, जसं आपल्या रोगासारखे आपण मागे चर्चा केली, तो रोग जायला आवश्यक आहे. तो कसा जाणार आपल्याला, फक्त आपण क्रमाक्रमाने चेतो दर्पण मार्जन करू. बेसिकली मी कोण आहे, आत्मा आणि परमात्मा, पहिले पहिले ज्ञान, शरीर आत्मा वेगवेगळे, त्यानंतर आपल्या हृदयामध्ये परमात्मा पण आहे, पण शरीर एका कपड्याप्रमाणे, जसा ड्रेस, तर अशा क्रमाक्रमाने. मग ठीक आहे, मग माझं अस्तित्व काय इथे, तर मी स्वतःहून इकडे आलो स्वतंत्र भोग करायसाठी, पण ते असफलच राहील, कारण आपण आध्यात्मिक जगात ऋषिकेने ऋषिकेश सेवनम, त्यांनीच आपण आनंद देऊ शकतो. अच्छा, तर मग ती जी भक्ती प्रोसेस, नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम, ही इथे केल्याने हळुवारपणे आपण काय करतो, आदो श्रद्धा, तर साधू संत, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, हे जे स्टेज आहे,
तर हे जे तीन वेग आहेत, यांना हळुवारपणे भक्तीमध्ये आल्यानंतर थोडी श्रद्धा आली की यस, परमात्मा आहे जो आपल्याला सर्व इच्छा काय करताय, अनुमंता आणि उपदृष्टा तो बघतात आहे आणि सँक्शन देतात आहे. त्यांच्या सँक्शन शिवाय काही होत नाही. ते पुरवतात आपल्या इच्छा, नाही की नाही. तर ते त्यांच्याशी मग काय थोडी श्रद्धा आहे की बाबा हे माझे शुभचिंतक. मग तो भगवंत काय करतात, आपल्याला साधू संग देतो. तर साधू संतांमध्ये भजन क्रिया होते. त्याने आपलं हृदय काय होईल, शुद्धीकरण, अनर्थ निवृत्त. मग तेच निष्ठा, रुची, आसक्ती आणि प्रेम निर्माण. तेव्हा कुठे आपल्याला माहित पडेल की ऍक्च्युली पूर्ण ज्ञान काय आहे, की मी कोण आहे, भगवंत कोण आहे आणि प्रकृती कोण आहे, कशा प्रकारे काल याच्यावर प्रभाव पाडतोय आणि कशा प्रकारे कर्मामुळे मी इथं फसलो. तर पूर्ण ज्ञान म्हणजे की संपूर्ण सृष्टी भौतिक आणि आध्यात्मिक सगळी भगवंतांच्या मालकीची आहे. हे पूर्ण ज्ञान. पण हे जी भौतिक सृष्टी आहे ही तात्पुरती आपल्यासाठी बनवली आहे, जसे जेल आहे, तिथे आपला रहिवा म्हणजे आपलं स्थान नाहीये. तर हे हळूवारपणे काय होत आहे, हे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. डायरेक्ट कृष्णप्रेम आत जाणार होणार नाही. कारण काय, आपण सनातन काळापासून कशाशी केलेलं आहे, शरीराशी तादात्म्य. तर इंद्रिय विषय जे आहेत हे मोठे मोठे जे विरक्त लोक आहेत तेही आसक्त होतात. त्यासाठी काय लागतं, क्रमाक्रमाने शुद्धीकरण. त्याने हे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ये यथावाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम् मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ज्या भावाने लोक मला शरण येतात, त्या त्या भावाने मी त्यांना काय होतो, तसा तो फळ त्यांना देतो. विविध प्रकारचे लोक त्यांना समोर जातात. तर आपण बघितलं की 5 प्रायमरी रस आहे. काय ते, शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य. हे कोणी भक्त लोक जे आहेत, हे भगवंतांचे सेवक म्हणून रस प्राप्त करतात. पण काही निर्विशेषवादी आहे, ते भगवंतांना काय समजतात, की भगवंत जे आहे हे भ्रमण आहे. म्हणजे भ्रमण म्हणजे भगवंतांच्या अंगाची कांती जी आहे, ते त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांच्याकडे ते त्याच्यात विलीन होण्याची त्यांची इच्छा होती. तर ही इच्छा भगवंत काय करतात, त्यांना इच्छा पूर्ण करतात. पण तिथे त्यांचं ऍक्च्युअल वास्तव्य नाहीये काही काळाकरता. पण त्यांची इच्छा एवढी प्रबळ आहे, आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्य देईल. त्यामुळे जे मागाल ते आपल्याला मिळेल. पण त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. दुसरं आहे जे सकाम कर्मी आहे, ते भगवंतांना काय समजतात, की यज्ञेश्वर आहे, त्यांना काहीही आपली इच्छा व्यक्त करा, आपली ते देतात. तर भगवंत तेही देतात. योगी जे आहेत ते सिद्ध प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात आणि भगवंत त्यांना सिद्ध्या पण देतात. सिद्ध सिद्धी म्हणजे आपण बघूया पुढच्या, हा श्लोक नंबर 11 आहे, आपण रिव्हिजन करतोय. 11 श्लोक नंबर रिव्हिजन आवश्यक आहे, नाही तर परत ते जैसे ते पुढे पाठ मागे सपाट नाही पाहिजे. तर फर्स्ट थिंग काय आहे, तर आपण लोएस्ट करू की सकाम कर, म्हणजे जनसामान्य व्यक्ती म्हणतो की माझ्या इच्छा पूर्ण करा, जे हरे जे काय असेल ते बघून तेही करतात. हे यथा माम प्रबोधन. आपल्याला कल्पवृक्ष माहिती आहे, कल्पवृक्ष म्हणजे काय? हम्म? त्याला जे मागा ते देतो. त्याचप्रमाणे भगवंतही म्हणतात की ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सदैव भज. माझी जी पूजा करणार आहे, तो मला जे मागेल मी ते देतो. म्हणून ते ते पण एक कल्पवृक्ष आहे, ठीक आहे. तर आता इथे सर्वसामान्य व्यक्तीला आपण म्हणतो सकाम कर्मी. सकाम म्हणजे काय, त्याला तो कार्यामध्येच म्हणतो की मला काय पाहिजे, माझी इच्छा पूर्ती पाहिजे, भगवंत त्याला ते देतो. काही योगी म्हणतात आम्हाला सिद्धी पाहिजे. सिद्धी म्हणजे भरपूर सिद्धी आहेत, आपण भक्ती रसामृत सिद्धीमध्ये बघू, ठीक आहे नाही, की हवेत उडणारी, उडायचं, मोठं बनायचं, छोटं, जे जे काय, त्या सिद्धी त्यांना मिळतं. पण त्यांच्याकडे कठोर तपश्चर्या करतात. ते देणारे भगवंतच आहे. काही म्हणतात निरीक्षेषवादी की भ्रमणामध्ये विलीन व्हायचंय, आम्ही शरीर नको, अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे. ठीक आहे, दोघं म्हणतात ठीक आहे, ते देतात.
पण जे भगवत भक्त आहेत ते काय करतात, त्यांना माहिती आहे की मी नुसता भ्रमणामध्ये एकटा राहू शकत नाही, जीवाचं स्वरूप काय, कृष्ण नित्यदास, इथेही मला सेवा करावंच लागते. विदाऊट सेवा केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. तो जीव आपला कसा आहे, तो आपला गुणधर्म आहे. जसा साखरेचा गुणधर्म काय आहे, गोड, मीठ हे खारटच. तसा जीव म्हणजे तो सेवा करणार. काही नसेल कुत्र्याची सेवा करेल, काही नसेल कुत्रा पाळेल, पोपट पाळेल, पण ती सेवा लागेल त्याला. त्याचा तो स्वभाव आहे. पण त्याच्यात तो सुखी होणार नाही जोपर्यंत तो श्रीकृष्णांची सेवा करत. ठीक आहे ना. तर मम वर्तमान अनुवर्तन ते मनुष्य पार्थ सर्व. तर म्हणून भागवतामध्ये म्हटलं की अकाम सर्व काम वा. अकाम म्हणजे काय, की जे लोक, त्यांना काही इच्छा नाही, भौतिक इच्छा. अकाम सर्व काम वा, सकाम करून त्यांना सर्व इच्छा आहे. मोक्ष काम, ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, या सगळ्यांनी भगवंतांची भक्ती करावी तीव्रतेने. तरी लोक काय करतात, इतर देवतांना शरण जातात. कशाला, कांक्षंतम कर्मणाम सिद्धी यजंत इह देवता क्षिप्रम ही माणूस. तर इथे क्षिप्रम आलेलं आहे, कारण त्यांना त्वरित पाहिजे. आपण कुठलं उदाहरण दिलं होतं, की पानपट्टीवाला आहे, तिथे लहान मुलगा जातो, म्हणतो पैसे घ्या आणि सिगरेट द्या. तर पैसे दिल्यानंतर त्याला द्यावं लागतं. कारण काय झालंय, त्या पानपट्टीवाला विकायला बसलाय तो, जे काय असेल. पण वडिलांना म्हटलं की हे घ्या पैसे, तू सिगरेट द्या माझे पॉकेट मध्ये, तर त्याला एक फटका मिळेल. त्याला त्या, तर भगवंत आपल्या गरजा पुरवतात. गरजा म्हणजे नीड. वॉन्ट म्हणजे आपल्या अनावश्यक इच्छा नाही, ज्या तुम्हाला घातक आहे. येतं लक्षात. म्हणून लोकांना माहित आहे की इथे वेळ लागू शकतो, कृष्ण सगळ्या इच्छा पूर्ण करणे, म्हणून नाही जाणार. आणि इकडे गेलं की काय, त्वरित आहे. कारण तिथे एक हे आहे, रूल आहे, वैदिक रूल. ठीक आहे, तुम्ही हे 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 व्रत केलं, त्यात लिहिलेलं आहे, ते तुम्हाला ते मिळेल, ते देणारच आहे. इह देवता, 33 करोड देवता ते त्यांच्यासाठी बसले, ते तपश्चर्या केली की तुम्हाला द्या. पण भगवान म्हणतात तपश्चर्या केली, म्हणजे जसे पिता म्हणतात, तू किती तपश्चर्या, दारू मिळणार नाही तुला. तुला काय मिळेल तर ते तुला मी बदाम काजू आणून देतो. आलं लक्षात, त्याच्या भवितव्यासाठी. म्हणून लोक येत नाही. फलप्राप्तीसाठी ते कुठे जातात, इतरांची पूजा करतात. तर आपल्याला हे ज्ञान पाहिजे. काय पाहिजे ज्ञान, की बेसिकली या भौतिक जगामध्ये जे 14 लोक आहेत, त्याच्यात भूलोकावरत ओम भूर भुव स्वहा, हे की नाही, भुव. तर भूलोक म्हणजे भू, आणि भुवर लोक म्हणजे भुवर लोक आहेत जिथे हे राहतात, काय म्हणतात त्याला, यक्ष वगैरे. हं? त्यानंतर स्वर्ग, नंतर जनलोक, तपलोक, महरलोक आणि ब्रह्मलोक. हे वरचे लोक जे आहे, त्याच्यात देवी देवता राहतात वरती स्वर्गादेव. ते कशासाठी आहे, इंद्र, सूर्य, चंद्र, हे की नाही, वायू, हे सगळे यांना काय दिलेलं आहे, हे डिपार्टमेंट दिलंय, जे आपल्याला लागणारे सर्व वस्तू पुरवतात. काय दिलंय, सहयज्ञ प्रजा सृष्टवा. तिसऱ्या अध्यायात काय लिहिलंय, तुम्हाला जे जे लागतं ते कोण पुरवतं, पुरोवाच प्रजावती. हे सगळे अनेन प्रसविश्वध्वम, आपल्याला सगळे देवी देवता पुरवतात. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला जे मिळतं ते त्यांना परत द्यावं लागेल, नाही तर आपण चोर ठरू. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश, ते जे पुरवतात ते सँक्शन करणारे कोण आहे, आधी ऍक्च्युली देणारे कोण आहे, यज्ञ पुरुष विष्णू. फक्त ते त्यांच्या हातातून देत, कारण ते त्यांचे प्रतिनिधी आहेत. पण आपण त्यांना म्हणतो की हेच देतात आहे, तर ते चुकीचं आहे. पण ते तुम्ही तिथे, मग काय होईल, स्वर्गातच राहू आपण. जिथे तुम्ही पुढे आपण जाणार आहोत की कशा प्रकारे, जिथे तुम्ही आसक्त आहे तुम्ही तिथेच जाल. हे की नाही, तुम्ही इंजिनिअरिंगची परीक्षा केली तर इंजिनियर व्हाल, डॉक्टर केली तर डॉक्टर व्हाल, हे की नाही. त्याच प्रकारे तुम्ही ज्या ज्या व्यक्तीकडे आकर्षित हो, तुम्ही फिल्म ऍक्टरसाठी आकर्षित झाले तर ऍक्ट्रेस व्हाल, क्रिकेटर व्हाल तर क्रिकेट झाल, हे की नाही. तसे कार्य, तशा इच्छा. म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की यांच्याकडनं ऍक्च्युली येतं, जे ते येतं कुठून कडे, ऍक्च्युली देणारे भगवान.
तर ते आहे ज्ञान. आणि जेव्हा महाविष्णू काय करत आहे, जेव्हा श्वास परत घेतात तेव्हा संपूर्ण 14 लोक नष्ट होतात आहे. म्हणजे कुठे झाले, ब्रह्मलोक तू, भूलोक ते पाताळ सगळे काय झालेले, त्याच्यातले राहणारे पण. हा. आणि नंतर परत श्वास सोडल्यानंतर परत सृष्टी निर्मिती सगळे तयार, हे की नाही. एक जेल बनवलाय, त्या सगळे कैदी आले, सगळे जेलर आहेत, सगळे सगळं खाणेपिणे बनवलं सगळं आहे. पण ते म्हणते "अरे, ये जेल अभी बंद करो." तर सगळेच सगळे उचलून तिकडे टाकतात. जेलर म्हणेल का की मैं नाही जायगा इथं. तिथे काय त्याचं काम काय तिकडे. जेलरला काम काय, प्रिझन म्हणजे जे कैदी आहे त्यांच्यावर निरीक्षण ठेवून. पण सगळे जे 33 करोड देवी देवता आहे, जे या ब्रह्मांडामध्ये आपलं व्यवस्थित जे जे काय कार्य करतात ते काय, ते कोणाच्या अधिपत्याखाली करतात, अध्यक्षतेखाली विष्णू. हे की नाही, ब्रह्मनिर्मिती करतात, विष्णू मेंटेन करतात. आणि विनाश करणारे कोण आहेत, शिवजी. म्हणजे शिवजी जे आहेत ते याला भूतपा भूतपा पडले ते विनाश परत हे कसं चाललं, जोपर्यंत कधीपर्यंत चालतं, जोपर्यंत जीव म्हणतो आता बस झालं, आता मला परत भगत जा म्हणताय, तेव्हा मग तो तसा तो कैदी परत समाधान. तर हे याला म्हणतात ज्ञान. तर ती जी जेव्हा ही भोग इच्छा जाईल, ती जाईल कशी, जोपर्यंत आपल्याला भगवंतांपर्यंत आसक्ती होणार नाही तोपर्यंत इकडे विरक्ती होणार ऑटोमॅटिक नाही. कोणी म्हणतात आज से दारू छूट गया, तर तो तिथे तो जोपर्यंत दारू येत नाही तोपर्यंत तो म्हणतो. पण जोपर्यंत तुम्ही परम दृष्टा निवर्तते, आपण दुसऱ्या अध्यायात काय बघितलं, जोपर्यंत आपल्याला हम्म, चरणामृताची टेस्ट नाही लागणार, म्हणजे म्हणत होते एक 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 आध्यात्मिक आसक्ती नाही लागणार तोपर्यंत भौतिक जी गोष्टींबद्दल आसक्ती जाणार, आहे की नाही. तर रोडवरचा वडापाव खायची इच्छा जाणार कधी नाही, कधी जाईल, जेव्हा महाप्रसाद मध्ये वडापाव चांगला बनवला असेल, आहे की नाही. जे जे इकडे चांगलं परम दृष्टाने तर ती प्रसाद म्हणून आपण स्वीकारतो, तेव्हा ते हृदय शुद्धीकरण ते आपल्याला काय करेल, आसक्त करेल. मग त्या सगळ्या भौतिक आसक्ती आपल्याला क्षुल्लक वाटत. समजलं की नाही. त्यासाठी भक्ती आवश्यक आहे. तर ही जी आहे इच्छा लोकांची, ती पूर्तीसाठी त्या पण एकासाठी नियंत्रण पाहिजे. म्हणून भगवंताने काय केलं, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभाग. हे लोक पण आपल्याला बघितलं की पुराण पण 3 आहेत, सत्व रजतम आहे हे ना. 6 पुराण सत्वगुणी, 6 रजगुणी, 6 तमगुणी आहेत. तर ज्या ज्या व्यक्ती जिथे ते फिट होतो त्यासाठी काय यज्ञ आहे. जसं कोणाला मांस खाणे आहे, तर काली देवी समोर त्याला काय करावं लागेल, स्वतः बळी द्यावं लागेल. तरी 15 दिवस अमावस्येला, म्हणजे काय झालं, 1 महिन्यातून एक, नॉट एव्हरी डे. आज हे नाचते ते तसं नाही. आणि मांस या शब्दातच काय येत आहे, की तो तिथे तो एक मंत्र आहे, तो मांस म्हणजे की मी तू होशील. म्हणजे आज मी तुला खातोय, पुढच्या जन्मी तू मला खाशील. कारण काय, कर्मा, फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही जे जे कराल त्याचं तुम्हाला फळ होतं. पण तो म्हणतो मला हे जे दात दिलंय 2 कॅनन टीथ, असं ना आपल्याला, त्याचा उपयोग करायचा, म्हणजे मला तो खायचा आहे, तो वापरा. मग तो नेक्स्ट टाइम तो तसा हे बनतो बेसिकली. म्हणून भगवंताने काय केलं की चातुर्वर्ण बनवलं, की सत्वगुणी रजगुणी म्हणजे रज आणि तमचं मिश्र आणि तमोगुणी, अशा प्रकारचे 4 वर्ण, 4 आश्रम, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास. तर असे हे का बनवले, की या ज्या ज्या निम्न गुणामध्ये आपण प्रभावी आहेत, तर ते वैदिक सिस्टीम फॉलो करून तुम्ही काय कराल, एक 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 पायरी वरती चढाल. समजलं की नाही. तर एक एक व्यक्ती समजा व्यवस्थितपणे 100 जन्मी तो व्यवस्थित चातुर्वर्ण पालन पालन केलं त्याने, तर तो ब्रह्मा होऊ शकतो तत्वगुणी झाल्यानंतर. पण आपल्याला त्याच्यातही त्याची काही आवश्यकता नाही. आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून बाहेर जायचं.
तर हे नसेल तर आपण काय म्हणतो की मानव समाजाचे हे चार विभाग निर्माण केले नसतील तर आपण काय करू, आहार निद्रा भय मैथुन, पशु समान आपलं जीवन आहे. पण धर्मम ही तेषा अधिक विषय, धर्म आपल्या जीवनामध्ये कसा येतो, चातुर्वर्ण्य फॉलो करू म्हणजे, म्हणून कोणी स्थापना केली याची, भगवंताने. पण तरी भगवंत म्हणतात नमाम कर्माला लिंपते, मला त्याच्यात नका गणू, मी क्षत्रिय नाही किंवा मी हे निर्माण केल्यामुळे मी बद्ध झालो नाही. कारण भगवंत कुठल्याही कर्माने बद्ध होत नाही. उदाहरण दिलेलं आहे की जसे कर्मचारी जे आहेत ते खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करत, आय मीन मालक कर्मचारी असतात, तसंच कृष्णाला कुठल्याच प्रकारची या भौतिक जगामध्ये इच्छा नाही की चला ही इंद्रिय तृप्ती करू, हे की नाही. नाही तर लक्षात, कोणाला वाटतं का चला जेलमध्ये राहून, जेलमध्ये जरा एक आठवडा राहून येईल का, नाही येईल. दुसरा आहे की श्रीकृष्ण सर्व कारण कारण आहे. तर हे कारण, सर्व कारण कारण म्हणजे ते आपल्या इच्छा पूर्तीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून करून देण्यासाठी आहे. म्हणजे आपल्या विष्णू जे आहेत ते आपल्या इच्छापूर्तीसाठी सगळं अवेलेबल करतात. पण त्याचा फायदा आपण पाप करण्यासाठी केला तर त्या पापाला ते कारणीभूत नाही, तू आपण आहोत, हे की नाही. तर जसं उदाहरण दिलं आपण की पाऊस जो आहे तो सगळीकडे आहे. तो पाऊस सगळ्या सगळ्या वनस्पतींना काय देतो, जीवन देतोय. पण विषारी झाडं पण त्या पावसाने काय होतील, मोठी होतील, त्यांना फळं, विषारी फळ लागते. त्या विषारी फळाला कारणीभूत पाऊस आहे का, नाही. ते ते त्याची ते झाड कारण आहे, म्हणजे तो जीव कारण आहे की त्याने त्याची काय वृत्ती आहे, प्रवृत्ती ती गेली पाहिजे. तर आपण आपल्या कर्मानुसार आपण एका स्थितीत येऊ शकतो, आहे की नाही. पण तिथे जे कार्य करायचं की नाही त्याची निवड आपल्याला करायची, नाही तर लक्षात. तिथे आपण म्हटलं नाही हे वाईट आहे, हे चांगलं आहे, मी चांगलं करतो, तर आपली गाडी परत बदलली. पण वाईट केलं तर परत बदल, तर तो प्रत्येक आपलं कर्म ही श्रृंखला आहे, चेन रिॲक्शन. एक केलं दुसरं, तिसरं, तिसरं. एकदा समजा रस्त्यावर तुमच्या दोघांचे हे झालं, ऍक्सिडेंट झाला, हे करू शकता, अरे तू नाही क्यों किया, तू मारामारी, पोलीस येतील, आतमध्ये जातील, कोर्ट केस, हे काय झालं, दोघांची रिॲक्शन, दोघांनी काहीतरी रिॲक्शन. दूसरी रिएक्शन, अरे धन्यवाद, सॉरी मेरे से गलती हो गया, क्या करो, आपको क्या, इतना पैसा हो गया ले लो. काय झालं, तो घरी गेला, आपलं नॉर्मल लाईफ. काय झालं, ऍक्सिडेंट होणे तुमच्या ह्याच्यात होतं ते कर्मा, ते काय पूर्वकर्मानुसार ऍक्सिडेंट होणार होता. पण त्याच्यानंतर रिएक्शन काय ते तुमच्यावर होत, ते कशावर आहे, संस्कार. तर गुणांचे संस्कार आपल्यावर होतात, समजलं. तुझं सत्वगुणी तो आपले कार्य काय करेल, तिथे निपटून टाकेल. पण रजने तमगुणे अजून त्याला नेईल श्रृंखला, तुमको देखता तुम्हारे घर पे आके मारूंगा, घर वालों को भी मारूंगा. आता त्याच्या त्या ऍक्सिडेंटची घरवाल्याची काही नाहीये, पण त्याच्या कार्यामुळे की माफी नाही मागितली मैं मारूंगा, त्याच्या घरच्यांना पण ते येत. ऑफकोर्स मग त्यांचं कर्म परत त्याच्यात असेल. पण मेन काय आहे, कर्मणा गहनो गती, आपल्या प्रत्येक क्षणाला आपला रिस्पॉन्स काय त्याच्यानुसार आपलं काय राहील, चेन रिॲक्शन असेल. याच्यासाठी कृष्ण कारणीभूत नाहीये. तर याचे सगळे आले, निमित्त मात्र ऐवासो सृजानाम सर्गम कर्मणी प्रधान कारणीभूता यतो वै सृज्य शक्तया. त्या 14व्या श्लोकातच लिहिलंय की देवता मनुष्य निम्न स्तर हे सर्व जे आहेत हे आपल्या गत कर्मानुसार काय या भौतिक जगामध्ये कार्य. या भगवंत जे आहेत या आपल्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कुठल्याही कर्माला जबाबदार नाही. तुम्हारे वजह से ये हुआ असं नाही. आपण काही लोक म्हणतात भगवान तुमने हे क्या क्या पुरामध्ये मेले किंवा हे झाले, हे की नाही. तर लक्षात काय ठेवायचं आहे,
ही जी सिच्युएशन पण बदलते. खालील आपण पुढे 7वा अध्याय बघणार की क्षिणे पुण्य मर्त्य लोक मिशन, की जी स्वर्गातील जी पोझिशन आहे ती पण क्षणिक आहे. खूप पुण्य कमवलं तर स्वर्गात जा, पण स्वर्गात कर्म नाहीये. तिथे फक्त काय पेमेंट आहे. तिथे गेलं चायनीज द्या, हे घे पैसे द्या. तिकडे तर स्विमिंग करा, पैसे द्या. डान्स बघा, पैसे. आलं लक्षात? ते कर्म आहे, तिथे पुण्य द्यावं लागतं. जेवढं पुण्य कमवलं तेवढं तिथे काय सुविधा उपलब्ध करा. बँक बॅलन्स झिरो, कुठे आला? कर्मभूमी परत झिरो. इथे वर भौतिक जगात परत आले. मग काय म्हणून आलं ते माहित नाही. आलं लक्षात? परत मग कर्म करा, पाप पुण्य पाप पुण्य. पाप करा, खाली जा 14 लोकात. अजून अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ, हे सगळे कवड्या पृथ्वीच्या खाली आहेत. तिथे पाप कर्मी जसं जसं पाप वाढवा तसं खाली तिकडं आपल्याला गेलं. परत झिरो. ती तपश्चर्या आहे, ती ती तपश्चर्या आहे. तुमको 35 साल की जेल होती. म्हणजे काय, ते 35 साल त्याची तपश्चर्या आहे. नंतर ती झाले त्याला परत पाठवतात. पुढे परत कर्मभूमी, परत मग चान्स. येतं लक्षात? तर यामध्ये कोणी कृष्णाला जबाबदार म्हणू शकता, क्यों क्यों बनाया दुनिया, किसले बनाया, काय म्हणतात ते? तुमने क्यों दुनिया बनाई? अरे तुम्हारे लिए बनाई है, तुमने, तुम बोला मेरे को नहीं रहने का, है कि नहीं? काहे को दुनिया बनाई, मैंने तुमको मेरे साथ नहीं रहना था ना, इसलिए दुनिया बनाई. त्यांना कृष्ण कारणीभूत नाहीये, हे लक्षात. तर जसा व्यक्ती अ, सकाम कर्माने काय होतं, म्हणजे सामान्य मनुष्य जो आहे तो आपल्या सकाम कर्माने बद्ध होतो, तसा भगवंत कुठल्याही कार्याने बद्ध होत नाही, हे लक्षात ठेवा. जो हे जाणतो की भगवंत कुठल्याच कार्याने, जसे भगवंताचे कार्य की रण छोड, म्हणतात की क्षत्रियाने रण सोडलं तर तो काय होईल? तो नावाचा क्षत्रिय. पण आपण कृष्णाने रण सोडलं होतं रुक्मिणीला हे करायला, पण काय झालं, त्यांचा राजा म्हणून पूजन करत, बाकी कोणी आहे का त्याचं पूजन होतं? नाही, हे की नाही? किंवा रासलीला, जे जे काही कार्य आहे त्याच्यात आपण भगवंत त्यांना काय म्हणू, त्याला दोष देऊ शकत नाही. हेच ग्रेट. एवम ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः, अशा प्रकारे प्राचीन काळापासून भरपूर व्यक्ती जे आहेत हे माझ्या दिव्य स्वरूपाला जाणले, की मी आता माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे, हे जाणलेले भरपूर लोक आहेत. आणि ते अमर, ते काय झालेले, दिव्य ज्ञानी झाले. आणि ते आपल्या त्यानुसार त्यांनी कार्य केलेले. तर इथे प्रभुपाद लिहितात की अर्जुनाला सल्ला देण्यात आला की सूर्यदेवाला पण विवस्वानाला पहिले गीता सांगितली होती कृष्णाने, हे की नाही? पहिल्या श्लोकात काय म्हणतात की इवम विवस्वते योगम. तर सूर्यदेवाने गीता ऐकून संन्यास नाही घेतला. अजूनही सूर्य उगवतो, मावळतो की नाही? तो आपलं कार्य करतोय, पण काय होत नाही, तो भौतिक आसक्ती नाहीये. म्हणून आपण म्हणतो सूर्यनारायण, ठीक आहे ना? तर त्याने तो यो, गीता शिकून आपलं कर्म सोडून तो आपलं कार्य करतोय. म्हणून तू का नाही कार्य कर? क्षत्रिय आहे तू युद्ध कर. तू बद्ध होणार नाही. फक्त कशा प्रकारे कार्य करतात ते शिक, अनासक्त, माझ्या संतुष्टी प्रित्यर्थ, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. कर्मात बद्ध न होण्यासाठी काय करणे? फर्स्ट थिंग, त्या कर्मफळाला आसक्त न होणे, की मैंने किया है मेरा है. ते ती पहिली गोष्ट श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ करणे, की सब आपके. आणि तिसरी गोष्ट काय आहे, की मला त्याची गरज नाहीये, पण लोकांना मार्गदर्शन करणं. कारण यज्ञ आचरती श्रेष्ठ तत्तदेवी, आहे की नाही? तो अशा प्रकारे जो कार्य करतो, तो त्याने तो ज्ञानवान आहे. किम कर्म किम अकर्मेती, तर कर्म काय अकर्म काय हे जाणणे आपल्याला आवश्यक आहे. ते जाणण्यासाठी आपल्याला ते आपण कसे जाणू शकतो? गुरु शिष्य परंपरेतील पूर्व प्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचं अनुसरण करा. नाहीतर ते आपण काय करतो, आपल्याला समजणार नाही.
तर भागवतामध्ये म्हटलंय की धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम नवे विदुरो ऋषियो नापी देव. की इथे देव आलेले ऋषी आहेत, हे सगळे यांनी हे धर्म संत पण नाही करत. कोण आहे? धर्मम तू साक्षात भगवत प्रणीत. भगवंत जे आहेत ते धर्म साधत. आणि वेळ आणि त्यानंतर त्याचं पालन करणारे जे आहेत ते आहेत 12 महाजन, जे काय करतात त्यांच्याकडनं ते आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात. कशा प्रकारे आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो, तर त्यांना फॉलो करणे. तर म्हणून म्हटलंय की कर्मणो ही अभिबोधव्यम बोधव्यम च विकर्मण. कर्माची तर कर्मणा गहनो गती. कर्माच्या गुंतागुंती समजणे कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म जाणले. तर कर्म म्हणजे जनरली लक्षात ठेवा, कर्म म्हणजे सकाम कर्म. प्रत्येक आता इथे असं आहे की मैं काम करता हूँ 12 घंटा, मेरे को कोई सैलरी नहीं चाहिए, असं कोणी करेल? कारण काही ना काही मोबदला पाहिजे. या भौतिक जगात जो येतोय कशासाठी येतोय? कामपूर्तीसाठी. म्हणून सर्व जनसामान्य काय करते? त्यांचं गणना कशात येते? सकाम कर्म, त्यालाच कर्म म्हणतात. कर्माला योग जोडला तर काय होईल? कर्मयोग. म्हणजे कर्म करताय पण त्याचं फळ भगवंतांना अर्पण, तो जो योग झाला त्याला प्रभुपाद बरेचदा भक्तियोग म्हणतात. जर आपण पूर्णपणे ज्ञानी होऊन कर्म केलं, पूर्ण अर्पण केलं, म्हणून भक्तियोग काय म्हणतात आहे की सगळे कर्म भगवंतांना अर्पण करणे. मग त्यात कर्मफळ आता इपेक्षा हेच नाही. तर भक्तियोग म्हणजे संपूर्णतः मी पण कृष्णाचा सेवक आहे, जे करतो ते भगवंतांचं आहे, त्याला म्हणतो भक्ती. पण हळुवारपणे सकाम कर्म कर्मयोगात कसं येतं की ₹1,00,000 आहेत बाबा, कार्य करतोय मी, पण भगवंताला मी अर्पण करतो 50,000 जे काय असेल, ते काय झाला? तो कर्मयोग आला. कारण भगवंत मला प्रोव्हाइड करतात. हळुवारपणे त्याचं ज्ञान वाढतंय, पण त्याला इच्छा आहे की मैं मेरा काम करो, पण मी कर्मफळ अर्पण करतो. तर हळूवार कर्मयोग चाललाय. योग म्हणजे जोडतोय, तोच म्हणतो निष्काम कर्मयोग होईल. निष्काम कर्मयोग म्हणजे की बाबा मी इथे मंदिरात येतोय, काही सेवा करतो, त्याच्यात मला काही पाहिजे नाही, फक्त कर्म करतो भगवंतांच्या समोर. मागे म्हटलं होतं मी, पण ते म्हणतील मला हेच सेवा द्या, कॉम्प्युटरची सेवा द्या, हे की नाही, बाकी सेवा नाही पाहिजे. तर तो झाला निष्काम कर्म, पण मला काही मोबदला नाही पाहिजे. पण भक्तियोग म्हणजे काही सेवा द्या, मला सेवा द्या, कारण इथे आलो, कृष्ण सेवा आहे माझी, माझं अस्तित्व, त्याला म्हणतात भक्तियोग. विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरहित शास्त्राच्या आदेशाच्या विरुद्ध कार्य करणे, पाप कर्म. आणि अकर्म म्हणजे आपण जसं बघितलं भगवंतांच्या संतुष्टी. तर त्या अकर्म म्हणजे तिथे आपल्याला पाप पुण्य लागणार नाही, हे की नाही. कर्ममध्ये आपल्याला समजा चांगलं काम करतो तर पुण्य लागत राहील. भगवान को 1000 यानी ये देव तो 1000 पट होगा, ते पुण्य झालं, हे की नाही. मी म्हणत ना, आपण दान करतो त्याचं आपल्याला भगवंत देतात, कारण त्याला म्हणतात त्याची ती एक इच्छा आहे. भगवंत ये यथा माम प्रपद्यन्ते, जसा माझ्याकडे येईल तसं देव. पण विकर्म केल्याने काय होईल? तो पाप कर्म. अकर्म म्हणजे नो पुण्य नो पाप. न पुण्य वाढेल, आपण काय वाढेल? आपलं हृदय शुद्धीकरण, भगवंतांप्रती प्रेम वाढेल. शब्दाती निष्ठा, आसक्ती. जशी इथे वाढेल आपली निष्ठा रुची, तशी भौतिक आसक्ती कमी होईल. आपण तो पाप पुण्याच्या त्या तिकडे न पडता काय करायचं आपल्याला? आपली श्रद्धा कशी काय प्रेमाकडे जाईल, त्याच्यासाठी आपलं कार्य, आहे की नाही. या महिन्यामध्ये इथे 4 घंटा स्नान किया किंवा हे मंत्र म्हटल्याने माझी हे होईल, रत्ना वाढेल, आपलं आयुष्य वाढेल, त्याच्याकडे न जाता काय बघायचंय की याने मी अजून किती नम्र होतोय, किती नामसेवा करतोय, किती नाम घेता, किती वाचत, तर ही आपली कृष्णाप्रती जी आसक्ती वाढली पाहिजे. ठीक आहे ना. तर हे जाणणे आवश्यक आहे. तर कर्मण्य ही अकर्म यह कर्मण्य अकर्म यह पश्येत कर्मणीच कर्म यह.
सबुद्धिमान मनुष्य जो कर्मात अकर्म पाहतो. तो कर्मात अकर्म म्हणजे तो आपण भक्ती करताच, एखादा बिझनेसमॅन 16 तास भक्ती आपली इंडस्ट्री चालवत आहे. पण तो माहित आहे कशाची आहे, कशासाठी करतोय तो? कोणत्याही कृष्णाच्या संतुष्टीसाठी. सगळा हे पैसा कृष्णाचा, म्हणजे बेसिकली तो कृष्ण भावना भावित आहे. दुसरा म्हणतो मैं एक पूरा काम करेगा, दूसरा और कंपनी का माझे. तर तो त्याचा आहे सगळ्या भौतिक इच्छा आहे त्याची. पण भक्त कुठल्याही प्रकारचे कार्य करतोय, जो अभक्त करतोय, पण त्याचा फरक आहे. तो भक्ताच्या कर्मामध्ये अकर्म आहे. कारण काय तो कोणाच्या संतुष्टी प्रित्याने करतोय? कृष्णाची. म्हणून कर्मात अकर्म आहे. पण एखादा संन्यासी म्हणेल की अरे, मी काय म्हणतोय, जसं म्हणतोय अर्जुन काय म्हणतोय की कर्म केल्याने मी बद्ध होईल, म्हणून मी कर्म करणार नाही. तर बरेचसे लोक पहिले काय करायचे जनरली, की संसार म्हणजे बंधन आहे, चलो हिमालय, म्हणजे परत ते हिमालयात जायचं आणि काय करायचं तर योग सिद्धी किंवा इवन अर्थात पहिले हे योग्य मार्ग होता ऑफकोर्स, की बाबा काय म्हणतात त्याला, सिद्धी प्राप्त करायचे जायचे. पण मोस्टली लोक करतात सिद्धी प्राप्त, मोक्ष प्राप्त करण्यासाठी बरेचसे कमी जातात. तर त्याच्यात काय होईल की म्हणजे तिथे भक्ती नाहीये, तर त्या कर्मामुळे पण तो फळ बद्ध होईल. थोडं मी कर्म नाही कर रहा हूं, थोडं तर मी चाकरी करत नाही, काही इच्छा नाही, माझ्या भौतिक इच्छा नाही. पण तो जो त्याचे विहित कर्म करत नाहीये तो, त्यामुळे काय होत आहे तो, त्याचं क्रमवारपणे शुद्धीकरण होत नाही, म्हणून त्याला कर्म न केल्याचं फळ लागेल. उदाहरणार्थ, अर्जुन म्हणतो मी क्षत्रिय आहे, मी क्षत्रिय कर्म करणार नाही, तर त्याला ते पाप लागेल. कारण त्याच्या मानसिक आणि सायकोफिजिकल नेचर नुसार त्यांनी त्याचं कार्य करणे भाग आहे क्षत्रियाने, त्याच्या लक्षात. म्हणून त्याच्यात काय होईल, तो 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 कर्म न कर, कर्म न करणे म्हणजे पण अकर्म एक बेसिकली समजलं, तरी त्याच्यात कर्म फळ त्याला लागेल. क्षत्रिय धर्म न करणे, पण याला पाप लागेल. तर हे जो बघतो तो बुद्धिमान आहे. आलं लक्षात? नाही तर काही लोक म्हणतात अरे वो काय काय भक्त है, वो भी तो सुबह 5 बजे से लेके गधे जैसा काम करता, तुम बोलते. अरे वो कर्म करता है, लेकिन वो कष्ट यानी वो तो काय करतो, त्याचा माइंडसेट बरोबर. तो फ्रायडे टू संडे नाईट क्लब मध्ये नसतो. आहे की नाही? तो मंदिरात असतो. आहे की नाही? आलं लक्षात? तुम सांग, म्हणण्याचा अर्थ काय, इंद्रिय तृप्ती त्याचं जीवनाचं कारण नाही. भले तो कर्म, कारण त्याला कर्म करणे भाग आहे प्रत्येकाला. त्यानंतर आपण बघतो की 19 पासून असा व्यक्ती जो यस्य सर्वे समारंभ, जो आधीपासूनच काय करतोय, कर्म सुरू व्हायच्या आधीच त्याच्यातून तो ज्ञानाग्नी दग्ध कर्माण, काम संकल्प वर्जिता. मला याच्यातून काही पाहिजेच नाहीये. म्हणजे आपलं सुरू होतं की ये बिझनेस क्यों करणे का, इथे करोडो आहे का, म्हणजे काय झालंय, तो बिझनेस सुरू व्हायच्या आधीच फळाकडे अपेक्षा आहे. याचा कर्म इथे काय आहे, यस्य सर्वे समारंभ, समारंभ म्हणजे हे कुठलाही आरंभ करण्यापूर्वी काम संकल्प वर्जित. काम आरंभ करण्यापूर्वी काय आहे, त्याची फळ इच्छा जी आहे ती त्यांनी त्यागली. कशामुळे? ज्ञानाग्नी दग्ध कर्माण तमाहू पंडित. त्याचं जे कर्मफळ घेण्याची त्याची इच्छा जी आहे ती, त्याला माहित आहे की कर्मफळ घेतलं तर मी बद्ध होईल. म्हणून तो ज्ञान अग्नी असा आहे तो, की तो त्याचं जे काय अनावश्यक आहे ते जळून जातं. म्हणून म्हणतो त्यक्त्वा कर्मफल संग नित्य तृप्तो राहते. जो कर्मफळावर आसक्ती करत नाही, नित्य तृप्त असतो, स्वतंत्र आहे,
जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये बघणार तरी तो कोणतेही सकाम कर्म करत. म्हणतो ना, सकाळी 5 ते रात्री 8 तो कार्य करतोय, बाहेरचा पण कार्य करतोय, हे की नाही. पण हा सकाम कर्मामध्ये बदल, कारण याच्यात हे क्वालिटी आहे. आसक्ती नाही आहे, तृप्त आहे, स्वतंत्र आहे, आणि संतुष्टी प्रित्यर्थ करतो ऑफकोर्स भगवंत आहे. आणि निराशीर येत चित्तात्मा. निराशा म्हणजे फळ आसक्त राहील. तर कृष्ण अर्जुनाला काय प्रॉब्लेम आहे? तोंडारे मी इथे जिंकेल की नाही तो पण प्रॉब्लेम आहे. जिंकलो तर मी राज्य भोगेल, हारलो तर मला भीक माग. तर तो म्हणतात सुख समदुःखे सुखदुःखे समय भूतवा. तू काय की तू काय ते ना तर प्रयत्न करू, तू माझ्यासाठी काम कर. निराशा, सुखदुःखाची जय अजय विजय याचा प्रण हे नको करू, इच्छा करू नये. मन बुद्धी नियंत्रण कर, आणि त्यक्त सर्व परिग्रह. जो स्वामित्वाची जाणीव सोडून द्या, की मी करतो आहे, माझा आहे. शारीरम केवलम कर्म कुर्वा आपनोती केली. फक्त जीवनावश्यक वस्तूंकरता कर्म करणे, अशा प्रकारे तो कुठल्याही पापकर्मांनी प्रभावित होणार. तर प्रभुपाद लिहितात की कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी भगवंतांच्याच इच्छेने कृती करत असतो, कारण वैयक्तिकरित्या इंद्रिय करण्याची इच्छा त्याला नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करतो. आलं लक्षात? यंत्राला कोण सांगतं मशीनचं बटन दाबलं तर ऑटोमॅटिक तो आपलं कार्य करतो. तसंच कृष्णने जे सांगितलं, तर ऋषिकेन ऋषिकेश सेवन. तसं आपलं बॉडी आहे. अन्न आले कुठे जातं पहिलं? हात तोंडात आहे, तर ती बॉडी चालते. ते यंत्र आहे, मशीन आहे. आपलं बॉडी हे यंत्रारूढ आणि मायया. आपण हे यंत्र चालवतो. कोण? आत्मा. आतमध्ये बसलोय आपण, आणि हे मंत्र हे मशीन चालली आहे. आपण समजतो ही मशीन मी आहे. एनिवे, तर त्याला म्हणजे आपल्या बॉडीला पण क्लिनिंग लागतं, हे की नाही, एक्सरसाइज लागते. त्याकरता अं, यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल घालावं लागते, ते स्वच्छता करावं लागते. त्याच प्रकारे भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरता कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. तर आपलं शरीराचं काय करणे, रक्षण करणे, ही एक सेवा आहे. अलग लक्ष. सकाळी ब्रश करणे ही पण एक भगवत सेवा आहे. कशासाठी? मग तो भक्त काय म्हणतो, मला कृष्णासमोर जायचं आंघोळ करून. बाकी लोक म्हणतो चलो मिलना है, किसी पार्टी में जाना है. तो तो बद्ध होत आहे. पण भक्त सकाळपासून ब्रश करतो, जे पण आपण टॉयलेटला जातोय, हे पण कशात येईल? भक्तीमध्ये येईल. कारण कुठे जातोय? मंदिरात जातोय. तर स्वच्छ होऊन भगवंतांकडे जातो. तर पूर्ण कन्सेप्ट काय, संकल्पना भगवंतांना खुश म्हणजे स्वच्छ होऊन जायचं. नाही तर चांगला असेल तर इथं येणार का तुम्ही? झोपेतून उठून नाही येणार. तर जसं तर मशीन कशी व्यवस्थित तर मशीन चालवायसाठी लागेल ना, तर त्याला फूड लागेल, त्याला कार्य लागेल. पण तेच करण्यासाठी फॅशन म्हणून नाही, म्हणजे ते वाहून जाणं म्हणजे काय होईल? भौतिकता होईल. की मला साडी नॉर्मल नाही पाहिजे, कुठलं पाहिजे? ती कांजीवरम पाहिजे, तेव्हाच भगवंत होईल. असं नाहीये, है की नाही? तर तो पती तो अजून कामं करावं लागेल त्याला. म्हणजे म्हणायचा अर्थ, ती जेवढं हे जाईल तो भौतिकतेच जाईल. पण जेवढे आहे बाबा, मला जेवढं लागतं तेवढं घेऊन मी कृष्णासाठी कार्य करेन, तो आहे भक्त. म्हणून तो कर्मफलातून मुक्त राहतो. तर इथे दिलं आहे की एखाद्या पशुप्रमाणे त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो. म्हणजे एखादा मालक आहे, त्याच्या अंडर एक असतो, तोंड उठ बस, जो बसतो की नाही, तसा ते पॉझिटिव्ह रित्या कृष्ण आपल्या या निष्ठुर बालकासारखे नाही आपल्या भौतिक जगातील. ते भक्त वत्सल आहे. आपण त्यांना त्यागलाय, पण ते आपल्यापेक्षा आपल्याला परत घेण्यासाठी रेडी आहे. आपली इच्छा नाही आहे. अरे अभि बहुत टाइम आहे, अभि अजून 10 जन्म नका निघू. अरे इच्छा आहे ना, अजून माझ्या इच्छा पूर्ण झाल्या. कृष्ण म्हणाले बोर इथे सडतोय तू, मी रेडी ठेवतो. भक्तियोग दिलेला आहे, गुरु दिलेला आहे, एवढा संघ दिलेला आहे, प्रयत्न करा. पण आपण होऊ दे जरा, अजून ज्ञान जरा जो मुरू द्या.
आहे की नाही? तर ते हे हा आपला पागलपणा आहे, मूर्खपणा आहे. हा लक्षात. तरी इथे उदाहरण काय दिलंय की गोपी, गोपी कशा त्यांना काय कृष्ण म्हणतात आहे, या इकडे बाजरी बाजूला जंगलात रात्री आल्यात म्हणतात, आता जा बरं, मला काही काम धंदा नाही, मला मला काय कर तुमच्या इकडे. तरी ते ते म्हणतात तुम्ही काय म्हणतात त्याला, आश्लेषवा पादरता पिनष्टू माम, तुम्ही आम्हाला गळे मिळवा किंवा लात मारून हाकलून द्या तरी आम्ही तुमचे, आमचे नाथ तुम्हीच आहात. त्याला म्हणतात भक्ती, आपलं प्युअर डिवोटी, शुद्ध भक्त. येतं लक्षात. तो म्हणतात काही करा तू, एखादा इथे उदाहरण काय दिलेलं आहे की निष्ठुर मालक आहे, तरी तो जो जनावर आहे तो म्हणतो नाही मेरा ये बॉस आहे, ठीक आहे नाही. तो तिथं तसा कृष्ण भक्त तो पूर्णपणे आसक्त आहे तो, आपके सॅल्यूट, कृष्णासाठी सगळं करणार. तर याला अं, प्राणरक्षणाकरता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाम मार्गाचा अवलंब करावा लागतो, की थोडा एक थोडा काम करूंगा. कारण त्याला माहित असतं की भौतिक पापांनी तो दूषित होईल, म्हणून तो कधी करणार नाही. म्हणून तो सर्व कर्म बंधनातून मुक्त असतो. यदृच्छा लाभ संतुष्ट होतो, म्हणजे सहजपणे जो त्याला लाभ आहे तोच तो स्वीकारतो. द्वंद्वात तो विमत्सर, तो सुख आणि दुःख या किंवा याच्या द्वंद्वामध्ये फसत नाही, आणि निर्मत्सर आहे, सुख दुःखात समेकृता, तो कधीच बद्ध होत नाही. त्यानंतर गतसंगस्य मुक्तश्च, जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून मनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्यमान स्थित आहे, तो कर्म, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्वात जाते. दिव्य ज्ञान काय आहे? तो दिव्य ज्ञानात कसं काय आलाय की मी कोण आहे आणि माझं अस्तित्व शुद्ध कसं राहू शकते, हे त्यांनी जाणलेलं आहे. श्रीकृष्णां प्रित्यर्थ संतुष्टीसाठी कर्म करणे, आणि ते आपल्यासारखे नाहीये, त्यांचा जन्मकर्म दिव्य आहे. माझं काम आहे की मीही हे स्वीकारणे आणि त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करणे, भले मला इच्छा असो नसो. तीन गोष्टी लक्षात ठेवणे, काय? कर्माप्रती भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ पाहिजे. दुसरं काय की त्या गोष्टीबद्दल आसक्ती नको, आणि दुसऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी करतो. हेच लिहून दिलं होतं ना. अशा व्यक्तीचे कर्म जे आहे ही यज्ञाप्रमाणेच असतं, कारण यज्ञाचा उद्देश काय आहे? श्रीकृष्णांना संतुष्ट करणे. अशा कर्मामुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात. मग आपण बोललो ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतं, ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समरावे. तर बेसिकली या सगळ्या, हे काय यज्ञामध्ये भरपूर गोष्टी असतात. काय असते? हवी, हवीर, नंतर काय म्हणतात त्याला, ते चार प्रकारचे हे असतात. काय म्हणतात त्याला? यज्ञ करणारे, होता, उद्वर, अध्वर्य, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा, असे जे हे वेगवेगळे जे हे चार प्रीस्ट असतात, काय म्हणतात त्याला, ब्राह्मण असतात, त्यांचे वेगवेगळे कार्य असतात. एक मंत्र करतो, एक असिस्टंट असतो, एक सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे की नाही ते बघतो. या सगळ्या गोष्टींमध्ये मेन काय आहे? कृष्ण भावना आहे. कृष्ण भावना म्हणजे हेतू काय? कृष्णाला संतुष्ट करणे. म्हणून जे जे काही द्रव्य टाकतो आपण, यज्ञ काय असतो? आपण बघितला यज्ञ बघितला, त्यात काय असतं? मेन अग्नी. त्यात मग काय टाकतो आपण? हवी टाकतो, हे ना, काय जे केळ किंवा ते हे असतात, धान्य असतं, त्याला म्हणतात द्रव्य, ती म्हणतात हवी. तो असतो हवन. हवन म्हणजे प्रोसेस. हवन म्हणजे ती अग्नी प्रज्वलित होणे, आणि त्यासोबत मंत्र अर्पण होतो, हे की नाही. त्या सगळ्यामध्ये आणि ते यज्ञ, मेन यज्ञ करता असतो, म्हणजे तो टाकणार असतो भक्त जो आहे, आणि हे प्लीज सांगणार आहे.
हवी आहे, हवन आहे, प्रोसेस आहे, आणि नंतर त्याला यज्ञ फळ मिळतं. तर जर अग्नी काय, हा दिव्य ज्ञान अग्नी, आपण म्हणलो ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी, सर्व कर्म फळ कशाने नष्ट होतात? ज्ञानाग्नी. तर दिव्य ज्ञान आपल्याला आहे की हे माझ्यासाठी नाही, कृष्णाच्या होतं. त्यात सगळे द्रव्य पण टाकले तरी काय होईल? आपल्याला अंतिम फळ काय मिळेल? मिळेल कर्मबंधन, न न कर्म म्हणजे कर्मबंधन मिळणार नाही. आता इतर यज्ञ करतो काही ना काही प्राप्त होईल, पुत्र प्राप्ती, ज्ञान प्राप्ती, हे प्राप्ती, ती प्राप्ती, हे की नाही? पण याच्यात मेन काय आहे? सगळं दिव्य ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणून आत्मसाक्षात्कार होईल की मी कृष्णदास नित्य, हा एंड रिझल्ट होईल. ऑफकोर्स कृष्ण प्रेम मिळेल आपल्याला. तर हे विविध यज्ञ जे आहेत, आपण मागच्या वेळेस बघितले. काय आहे ते? दैवमेवापरे यज्ञ योगिनाम पर्युपासते. तर विविध प्रकारचे लोक विविध प्रकारे यज्ञ करतात. जसं हम्म, वस्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्रीकृष्णाला संतुष्ट करण्यासाठी. तर हा, तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले लोक काय करतात? आपण बघितलं सर्व देवी देवतांना देतात. इंद्र चंद्र, जे काय असतं, इंद्र चंद्र सर्व इत्यादी देवतांना संतोष करण्यासाठी यज्ञ म्हणजे भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, हे की नाही? दुसरे निर्विशेषवादी व्यक्ती, ते निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात. इन द सेन्स आपलं व्यक्तित्व त्यांना नष्ट करायचं आहे. विलीन होणे म्हणजे काय? मी संपुष्ट, हा त्यांचा यज्ञ आहे. तो इथे लिहिला की बहु ईश्वरवादी म्हणजे जे अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असतात. आणि दुसरं म्हणजे निर्विशेषवादी, हे आपला अं, काय म्हणतात त्याला, आपले अस्तित्व, आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. सकाम कर्मी आपल्या भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात. पण अर्जुनासारखा कृष्ण भक्त काय करतो? श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ सर्वस्व यज्ञ अर्पित करतो. त्यात काय येतं? भौतिक वस्तू पण येते आणि भौतिक स्वतःचे अस्तित्व पण येते. बोथ. तो म्हणतो माझं पण कृष्णाची प्रॉपर्टी, माझं जे काय ते कृष्णाची प्रॉपर्टी, आणि मीही कृष्णाची प्रॉपर्टी. म्हणूनच तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही, पण शुद्ध अस्तित्व बनवतो. आता काय झालेलं, आपण हे धारण केलेलं आहे, पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार. हे असं काय झालं, शर्ट पॅन्ट कोट घातलेलं आहे, पण हे आपले अस्तित्व नाहीये. आत्मा जो आहे, आणि त्याच्यावर बेसिकली आपल्या उपाध्या आहेत या, मी इंजिनियर आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी इंद्र आहे, जे काय आहेत या भौतिक आहेत, हे आपल्या वैयक्तिक स्वतःहून घेतलेल्या उपाध्या आहेत. हे स्वप्नासारखं आहे. म्हणून जो आपण जेव्हा आपलं अस्तित्व भगवंतांना अर्पण करतो, तेव्हा काय होतं? आपलं स्वतःच अस्तित्व स्वरूपेण व्यवस्थिती, मुक्तीर हित्वान्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. आपण आध्यात्मिक जगात आपलं एक एक स्वरूप आहे. काही मोर आहे, काही गाय आहे, काही हे की नाही, काही. तर हे जे आपलं स्वरूप येईल तिथे, काही गवत आहे, काही झाड आहेत, काही. आलं लक्षात? तर शांत, दास्य, साखेर, माधुर्य, वात्सल्य, हे ह्याच्यात आपलं जे जे स्वरूप आहे, ते स्वरूप आपल्याला काय मिळेल? प्राप्त होईल. कशाने? जेव्हा आपण हा भक्ती उपासना. तर काही लोक काय करतात? श्रोत्रादीनी इंद्रियाणन. तर ब्रह्मचारी लोक काय करतात? आपली श्रवण क्रिया जी आहे ही अर्पण करतात. कुठे? अग्नीमध्ये. कुठल्या अग्नीमध्ये? आपल्या त्याला म्हणतात श्रवण यज्ञ, इयर रूपी. तर जसं आपण म्हणतो की मागे सांगितलं होतं आपण की अं, यस्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परम पुरुषे. जेव्हा कृष्ण नाम आपल्या कानातून हृदयात जातं, तेव्हा काय होईल? कृष्ण भक्ती उत्पद्यते पुंसा, आणि शोक मोह भया.
तर आपल्या हृदयामध्ये जे शोक, भय आणि मोह आहे, हे की नाही? शोक कशाबद्दल? अरे, भूतकाळाबद्दल. हे कशाला? मोह कशाबद्दल आहे? पुढे भविष्यात मिळत आहे. आणि भय कशाबद्दल? आता जे वर्तमान, माझ्याकडे हे झालं, हे कुठे जायला नाही पाहिजे, माझी प्रॉपर्टी. तर हे शोक, मोह, भय जे आहे, हे आपण आपल्या हृदयामध्ये आपण काय म्हणतात त्याला, आलिंगन देऊन ठेवलेलं आहे. सतत त्याचं चिंतन आहे. पण जेव्हा हरिनाम कीर्तन, कृष्ण कथा, लीला या ज्या आपल्या कानाद्वारे यज्ञ प्रकारे जातात आतमध्ये, काय होईल? या तिघांनाही लाथ मारून हाकलून देतील आणि भक्ती उत्पन्न देतील. ही भक्ती आहे तिथे, पण याला झाकलेलं आहे तिघांनी. तर ते उत्पत्ती म्हणजे ती फुलेल, ती वाढेल, आणि हे तीन चालले जातील. तर ही सगळ्यांनीच करायला पाहिजे. तर ते हळुवारपणे काय होतं ते, अं, सगळ्यांनीच ही सुरुवातीपासून करायला पाहिजे, लहानपणीपासून. पण जरी गृहस्थ लोक काय करतात, इंद्रिय भोग त्यागायचा आहे, पण कम्प्लिटली टाकता येत नाही, म्हणून ते विवाहबद्ध होतात. आणि विवाहबद्ध मध्ये काय, एक रूल आहे, रूल रूल रेग्युलेशन पालन करतात. तर त्यामुळे अं, संयमित आणि अनासक्त संभोग जीवन करून काय करतात ते, एक यज्ञ करतात. कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतोय. आलं लक्षात? विवाह यज्ञामध्ये. तर तो अशा प्रकारे त्यांचा योग आहे. नंतर काही काय करतात, सर्वाणी इंद्रिय कर्म, आणि इतर व्यक्ती पतंजली योग फॉलो करतात. मन आणि इंद्रिय संयम करतात. यम नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. तर हे अष्टांग योग जो आहे, त्याच्यात पहिले मन आणि इंद्रिय संयमित करावं लागतं. तर जो सुरुवातीला म्हणजे पतंजली योगाचं हे काय मेन आहे, की ते आत्म्याला दोन प्रकार म्हणतात. प्रत्येक आत्मा म्हणजे, सॉरी, पराग आत्मा म्हणजे फर्स्ट थिंग, जो आत्मा इंद्रिय भोगासाठी काय आसक्त आहे. म्हणून पहिले यम, नियम, आपण हे 6व्या अध्यायात बघणार आहे काय काय. प्रत्याहार म्हणजे इंद्रिय विषयांकडनं मन खेचून घेणे, नियंत्रित. हे की नाही? जसं तुम्ही चालले आणि म्हणतात, अरे इथे साड्यांचं सेल आहे, तर बघायचं नाही. हे की नाही? आता दिसलं तर काय त्याला होईल की इच्छा. तर तो त्याला म्हणतात प्रत्याहार. प्रत्याहार. मग ध्यान म्हणजे मग कृष्णावर ध्यान, हृदयावर, परमात्म्यावर ध्यान, धारणा, समाधी. तर त्यात तो जो आत्मा इकडे तिकडे आसक्त, त्याला म्हणतात परागात. हळुवारपणे तो जेव्हा समाधीस्थ होईल, त्याला म्हणतात प्रत्येक आत्मा. जो इंद्रिय भोगापासून नंतर किती सेल लागला, तर तो म्हणतो नाही माहिती मला, कारण तो काय झालाय, तो समाधीस्थ झाला, म्हणजे इंद्रिय भोगापासून अनासक्त झाला. तर म्हणून तो काय करतो, त्याच्या इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने मनरूपी अग्नीमध्ये अर्पण. काय झालं, त्याला मन केंद्रित करता येतं. मनरूपी अग्नी, याच्यात सगळ्या आहुती टाक. तर त्याच्यात त्याला 10 वायू कंट्रोल करायला लागतात. अलग लक्ष. एक प्राणवायू आहे, ज्याच्यामुळे आपल्याला सगळी कार्य करतो आपण. प्राणवायू नसेल तर, समजा कोणी नाही आहे, प्राणवायू नसेल तर समोर समजा काही डिश आणली तरी त्याला वास येणार नाही, दिसणार नाही. पण आपल्याला प्राणवायू म्हणून आपल्याला सगळं दिसत आहे, ऐकू येत आहे, बोलत आहे की नाही? तर या सगळ्या प्राणवायूच्या क्रिया आहेत. अपान वायू आहे, जो अधोगामी जातो, म्हणतो ना त्याला, गॅसेस होतात, तो निघतो, तो काय अपान वायू. व्यान वायू म्हणजे आकुंचन करण्याला तो. समान वायू समतोल राहतो. उदान वायू ऊर्ध्वगामी जातो. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो, तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो. कसा करतो तो? की तो पुढे लिहिलाय म्हणजे 29व्या श्लोकामध्ये, की तो या वायूंना कंट्रोल करतो. तर इथे दोन गोष्टी आहेत, त्या आपल्याला एवढा महत्वाचा नाही, पण आहे की जो अधोगामी आणि ऊर्ध्वगामी वायू आहे, त्याला विरुद्ध दिशेने नेऊन त्यांना समत्व प्राप्त केलं जातं. अधोगामी आणि पूर्वगामी.
ऊर्ध्वगमन, तर त्याला म्हणतात पूरक. आणि या क्रियेला रेचक म्हटले जाते. हे- त्या वायूला ते प्राणवायूमध्ये अर्पण करतात. सॉरी, प्राणवायू अपान वायूमध्ये अर्पण करतात, त्याला रेचक म्हणतात. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रभाव पूर्णपणे थांबतात त्याला कुंभक योग म्हणतात. अलग लक्षात. याने काय होतं, व्यक्ती आपल्या मनुष्य जन्माची आयुर्मर्यादा वाढवू शकतो. पण योगी असे करायचे पहिले प्राणायामाने काय होतं, हे सगळे वायू कंट्रोल करून तो मग त्याचा भक्तीमध्ये उपयोग करू शकतो. पण प्रभुपाद लिहितात, परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य याला आपलं दीर्घायुष्य करण्याची काही इच्छा नाही. अलग लक्षात. जे पण आयुष्य आहे त्याच्यात काय करायचं आपल्याला, भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये नित्य स्थित होणे. वाढून काही फायदा नाही, जे आहे तेवढंच ठेवायचं. आणि तो स्वाभाविकताच असे केल्याने भगवंताच्या दिव्य धामात प्रवेश करतो. हा, तर दुसरं जे लिहिलंय की काही लोक आहेत देव द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, विविध प्रकारचे यज्ञ करतात. तर फर्स्ट आहे, काही लोक काय करतात, द्रव्यमय यज्ञ करतात. उदाहरणार्थ, द्रव्य म्हणजे काय झालेलं आहे, आपल्याकडे असणारी संपत्तीच आहे. तर आपण बघतो की रेल्वे स्टेशन मध्ये पाणपई उघडणे, हे की नाही, किंवा धर्मशाळा, अतिथीगृह, अनाथ आश्रय, विद्यापीठ, इस्पितळ, वृद्धाश्रम, अशा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्यांना, गरिबांना किंवा मोफत वैद्यकीय हे देणे, यांना काय म्हणतात, दान देण्याची क्रियाला म्हणतात द्रव्यमय यज्ञ. हा एक यज्ञ आहे. दुसरा आहे की तपोमय यज्ञ. काही लोक तप करतात. उदाहरणार्थ दुसरं, तो चंद्रायण आणि चातुर्मास, तर विशिष्ट नियमानुसार खडतर व्रतांचं आचरण करणे. जसा जसा आता जुलै ते ऑक्टोबर मध्ये लोक काय करतात, दाढी वाढवतात, किंवा म्हणजे केस करतात नाही, आणि एक वेळ किंवा दोन वेळ आहार करतात, बाहेर जात नाही, हे तपश्चर्या आहे. तिसरा आहे योग यज्ञ. योग यज्ञ म्हणजे काय, जसं आपण बघितलं हठयोग, अष्टांग योग, हा एक हे योग यज्ञ आहे. आणि दुसरं आहे पवित्र तीर्थस्थळाला भेट देणे. तर याला म्हणतात योग यज्ञ. नंतर स्वाध्याय यज्ञ म्हणजे विशिष्ट व्यक्ती वैदिक शास्त्रांचे, उपनिषद, वेदांत सूत्र, सांख्यतत्व यांचं अध्ययन करते. हे सगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहे, हे आपल्याला जीवनामध्ये उन्नत अवस्थेमध्ये नेतात. पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे. कारण वर उल्लेखलेले हे चारही जे आहेत, हे या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येते. म्हणजे हे सगळे काय झालेले आहे, जोपर्यंत याच्यात कृष्ण भावना येत नाही, म्हणजे भक्ती येत नाही, तोपर्यंत आपण काय बघतोय, हे सगळे काय झालेले आहे, भौतिक कार्यात राहिले. 14 लोक इथेच राहणार. दान करा वरती गेले, तप करा वरती गेले, पुढे भूवर लोक म्हणजे भूलोकाच्या वरती पुण्यकर्म वाढले, हे की नाही. पण आपल्याला ब्रह्मांडा बाहेर जायचं आहे, म्हणजे काय करायचं, कृष्ण भक्ती करा. पण यांच्याद्वारे करता येणार नाही. म्हणून लिहिलंय की कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त होते. आणि कृष्ण भावना ही दिव्य आहे. तर जोपर्यंत हे सगळे यज्ञ करणारे कृष्ण आपल्या जीवनामध्ये आणत नाही, तोपर्यंत ते काय झालेलं आहे, सगळ्या कार्य या ब्रह्मांडापुरतच राहिले. चांगलंच आहे ऑफकोर्स, पण ते म्हणजे काय झालं, तुम्हाला परत यावं लागेल. तर ज्याला परत यायची इच्छा आहे, त्याने ते कार्य करणे. त्याच्या लक्षात, चांगला जन्म मिळेल, सुंदर मिळेल, धनवान मिळेल, पण जन्म मिळेल. मग जन्माला की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी परत आला. सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषा, यज्ञ शिष्टामृत भुजो यांती ब्रह्मचर्य. हे सर्व यज्ञांचे प्रयोजन करणारे जे आहेत यज्ञ करते,
एक गोष्ट आहे की पापकर्मातून मुक्त होतात. कारण तपश्चर्या आहे, यज्ञ आहे. आणि यज्ञ अविशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यानंतर ते सनातन ब्रह्म स्तराची प्राप्ती करतात. म्हणजे हळुवारपणे ते काय होतात, अग्रेसर होतात, म्हणजे प्रगतिशील होतात. तर हे चारही जे आहेत यज्ञ, द्रव्य, वेद, ज्ञान आणि योग, याचा मेन हेतू काय आहे? इंद्रिय संयम करणे. जे सकाम कर्मांचा नाहीये ते म्हणतात इधरी रहना है. कारण इंद्रिय तृप्तीमुळेच आपण भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो. पण हळुवारपणे ही जी या ज्या गोष्टी आहेत त्या कृष्णापर्यंत आल्या पाहिजे. कृष्ण समर्पण, तेव्हा कुठे ते त्याला काय होईल, ऍक्च्युअल पुष्टी होईल. नायम लोकोस्ती अयज्ञस्य कुतोन्य करू शकतो. यज्ञ केला विना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये सुख प्राप्ती करू शकतो. तर पुढील जीवनामध्ये काय? तर बेसिकली आपल्या भौतिक जीवनाला कारणीभूत काय आहे? आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान. मी आत्मा आहे, मी भौतिक जगाचा नाहीये, याचं हे अज्ञान, म्हणजे हे याचं ज्ञान नसणे. म्हणून आपण काय लोक भौतिक जीवन, मैं ये हूं, मैं वो हूं, मैं यहाँ का हूं. आणि ते कारणीभूत काय त्याला, आणि या भौतिक जगात आलं की ऑटोमॅटिक तो पापमय जीवन चालू करेल. म्हणून पापमय जीवनात अज्ञान कारणीभूत आहे. आणि पापमय जीवनाला भौतिक अस्तित्व लाभवण्यासाठी पाप जीवनाने आपलं भौतिक अस्तित्व लांबतं. कारण पाप असेल, परत तुम्हाला जीवनात घ्यावं लागेल. याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर फर्स्ट थिंग काय, वेद पकडा. वैदिक ज्ञान, वैदिक निर्देश, ते आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्याकडे देते. पण अर्जुनाला सांगितलंय की इवन तेही निस्त्रैगुण्यो भव अर्जुना, तुला त्याच्यापेक्षाही परे येणे म्हणजे तू माझ्या संतुष्टी. तर हळूवारपणे आपण जातो. म्हणून एखाद्या मनुष्यात प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे हे आहे. काय मिळायचं आपल्याला? मोक्ष पण नको, आपल्याला काय पाहिजे? आध्यात्मिक लोकात प्रवेश. तो कसा मिळेल? जेव्हा भौतिक जीवनामध्येच आपल्याला कृष्णप्रेम मिळेल. लक्षात घ्या, आपल्याला तिथे जाऊन कृष्णप्रेम मिळवायचं नाहीये. इथेच जेव्हा मिळेल तेव्हा कुठे तिकडे जाऊ शकतो. तर इथे आदो श्रद्धा जेव्हा प्रेम होणार नाही, तोपर्यंत तिथे एंट्री नाहीये. तुम्हाला मी अमेरिकेत जातो, नंतर व्हिसा द्या. व्हिसा तिकडे, पहिला व्हिसा घ्या, नंतर तिकडे जा. समजलं ना? तर व्हिसा कधी द्याल? तेव्हा तुमच्याकडे पैसे भरपूर आहे, तिकडे ओळख आहे, आणि काय तुम्ही तुमचं काय बॅकग्राऊंड खराब नसेल, तेव्हा व्हिसा मिळेल ना. मग तुमची एंट्री तिकडे. तसं जोपर्यंत कृष्ण प्रेम नाहीये तोपर्यंत व्हिसा नाही तिथला. म्हणून इथेच भौतिक शरीरातच जेव्हापर्यंत आपण प्रेम गाठत नाही, ते सिम्पटम येत नाही, भाव येत नाही, तोपर्यंत तिथे एंटर नाही. तू म्हणणार अरे मेरे को अमेरिका, मेरे को इंग्लिश इंग्लिश नाही आता, बाद में सीख लेगा. तो म्हणतात पहिला जाऊ तर, हे की नाही? त्याला इंग्लिशचा एबीसीडी पण येतं, तो जाऊ शकणार नाही. तो संभाषण काय करेल तिकडे? तर या सगळ्या प्री रिक्विजिट म्हणजे आवश्यक गोष्टी आहेत. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो, हे सर्व यज्ञ आहे जे वेदसंमत आहे. कारण सगळे एका स्तरावर नाहीये, सगळे भक्ती करणार नाही, सगळे आपापल्या प्रतिप्रमाणे इथल्या तर एक स्टेप एक स्टेप असे येणार. सगळे वेद संमतच आहे. जसं आपण म्हटलं की तमोगुणी पण हे आहेत, यज्ञ आहेत. रजोगुणी आहे, नंतर सत्वगुणी आहे, नंतर शुद्ध सत्व, हे की नाही? सगळे हळूवारपणे या सगळ्यांना जाणल्यावर तू मुक्त होतो. तर बेस्ट काय आहे? द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ. कारण सर्व कर्मयज्ञामध्ये ते पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होतं. तर हे दिव्य ज्ञान कसं प्राप्त होतं? हा, तर ह्याच्यात लिहिलंय की उन्नत दिव्य ज्ञान प्राप्ती विना सर्व यज्ञ केवळ भौतिक कर्मेच होत. आता पण जेवढे बघितले किती आहे? द्रव्य यज्ञ, तपोमय यज्ञ, योग यज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ, हे चार यज्ञ जे आहेत, हे जर
उन्नत होऊन ज्ञान प्राप्ती त्यांनी नाही केली. कुठली? दिव्य ज्ञान, की कृष्ण कोण आहे, मी कोण आहे, माझा संबंध काय, तोपर्यंत ही केवळ भौतिक कर्मेच ठरतील. आपण जसं बघितलं. तर ते एकतर यज्ञ कर्मामध्ये सकाम कर्म किंवा ज्ञानी ज्ञानयोग ठरेल, ज्ञानी ठरतील. पण त्याचा शेवट ज्ञानप्राप्तीत होणेच श्रेष्ठ होय. ही ज्ञान म्हणजे काय? तद्विधी प्रणिपात. तर त्यासाठी गुरु असणे आवश्यक. ज्याला प्रणिपात, शरण गेले, परिप्रश्नेने आणि सेवा, या तीन गोष्टींनी आपण हे दिव्य ज्ञान त्यांच्याकडनं प्राप्त करू शकतो. ते आपण चर्चा केली होती की गुरूंचा शरणागती कशी पाहिजे? प्रणिपात, अंधानुसरण नको, किंवा विवेक शून्य प्रश्नही नको. काय पाहिजे? अंधानुसरण म्हणजे, अरे अं, ये गुरु के बहुत शिष्य आहे, चला मैं भी कर देतो. बाहेर कसं असतं ना, गुरूंचा गुरु कोण आहे? गुरूंचा गुरु ही कृष्णापर्यंत आहे की नाही? गुरु अधिकृत आहे का? गुरु शिष्य परंपरेत येतो का? हे लक्षात घेणे आवश्यक. अंधानुसरण नको. आणि त्यांना विवेक शून्य प्रश्न विचारू नये. विवेक शून्य म्हणजे आध्यात्मिक प्रश्नच विचारणे. म्हणजे मी आध्यात्मिक प्रगती कशी करू शकतो, या संबंधात प्रश्न विचार, कुठली भौतिकता नाही, आहे की नाही? आणि ते मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडे काय करावे? श्रवण करावे. नंतर गुरुसमोर आपली पोथी उचलून नाही ठेवायची, की मैं बोलता हूं और गुरु आप सुनते रहो. त्यांच्याकडनं श्रवण करणे, आध्यात्मिक लीला. काही म्हणतात, काही गुरुंकडे जातात तेच बोलत राहतात, गुरु हा थोडा कोई तो मिला, नाही तर घरी माझ्या हे ऐकत नाही, यांना शिकू सुनवतो मी. अलग लक्षात, पतिदेव ऐकत नाही तर गुरुला शिकवत राहतात. हे सगळं नाही कडे. आणि हे श्रवण कसे करावे? नम्रता आणि सेवा पूर्वक, म्हणजे नम्रतेपूर्वक, श्रद्धेने आणि नम्रतेने श्रवण. सेवा पण नम्रतेने करणे, श्रद्धेने करणे. आणि हा ज्ञानबोध प्रश्न आध्यात्मिक प्रश्न विचारण्याने होईल. जर शिष्य नम्र आणि जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास तत्पर असतो, तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान याचा पूर्ण मेळ जमतो. आव्हानात्मक प्रश्न नाही विचारणे, बताओ तुमको, हे की नाही, जसं मागे म्हणतो. तर गुरुला असं नाही समजणे की त्याला सगळं, त्याला माहिती आहे सगळं, या भिंती मागे काय आहे, बताव गुरु, नाही तर तुम्ही गुरु नाही, हे नाही. अशा प्रकारचे आव्हानात्मक प्रश्न नाही विचारणे. आलं लक्षात? तो नम्रता पाहिजे आणि सेवा पाहिजे. भरपूर सेवा करा, तेव्हा कुठे भगवंत ते प्रसन्न झाल्यावर आपल्याला सर्व काही देईल. यद ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसी पांडवा. एकदा आत्मसाक्षात्कारी जीवनाकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तो पुन्हा मोहित होणार नाही. कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहे. तर हे ज्ञान आहे. दिव्य ज्ञान म्हणजे काय? वेगळे परत ऍडिशनल एक गोष्ट, की सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंतांचा अंश आहे, परमात्मा. सगळीकडे भगवंत उपस्थित आहे. तो मोहित काय करतो आपल्याला? माया. तर मायाचा अर्थ काय प्रबोध लिहितात? मा म्हणजे नाही, या म्हणजे ही. म्हणजे या भौतिक जग जे आहे, ज्याच्यात ज्याच्यात कृष्ण नाही, इन द सेन्स की आपण म्हणतो हे माझं आहे, म्हणजे श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव जेव्हा होते, इथे कृष्ण नाही, तिथे माया. आपण सगळं म्हणतो की हे माझं आहे कृष्णा, ते ऍक्च्युली माया आहे. पण म्हणू आपण हे सगळं कृष्णाचं आहे, तर तिथे ते माया होणार. तर एकदा प्रभुपादांसमोर पैशांच्या गड्डीचा ढीग होता. आय मीन सॉरी, प्रभुपादाने एक पेपर आणला शिष्यांनी. त्यांनी दाखवला अमेरिकेत त्यावेळेस, की एक गुरु होते, त्यांच्यासमोर पैशांचा गठ्ठा होता, आणि त्यांनी ते असे होते नको, आणि तो फोटो की हे, हा जो गुरु आहे तो किती अनासक्त आहे. काय झालं?
पैसे नको आहे याला गुरुला. तर प्रभुपाद म्हणाले असे पैसे ठेवा आणि माझा फोटो घ्या. कसा? असा घ्या. कारण त्याला माहित नाहीये की ती प्रॉपर्टी कोणाची आहे, भगवंत. तो म्हणतो माया माया. कारण तो त्याच्यात काय बघतोय, कृष्ण बघत नाही. पण मी बघतोय कृष्ण. माझा असा घ्या फोटो आणि टाका. हे साधू काय करताय, पैशाला आलिंगन. कारण मला माहित आहे की त्या पैशाचा कसा उपयोग करतो. ते कृष्णाची प्रॉपर्टी मी कृष्णासाठी ती त्यांच्या संतुष्टीसाठी खर्च करेल. याचं लक्षात. म्हणून माया म्हणजे जिथे कृष्णाचं अस्तित्व आपण समजत नाही ती माया आहे. पण ऍक्च्युली सगळीकडे कृष्ण. तेव्हा माया आपल्यावर पुन्हा मोहित करणार नाही. कारण तिथे कृष्ण आपला आपण कृष्ण केंद्रबिंदू ठेवू. आणि ते मायावादांचं एक चुकीचं हे काय आहे, तत्वज्ञान की श्रीकृष्णांनी अनेक विस्तार रूप गेले. हे ना, राम, नरसिंह, वराह जे काय आहेत सगळे, त्यामुळे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व गायब झालं. पण हे काय आहे, हे भौतिक स्वरूपाचा विचार आहे. जसं आपण म्हटलं एक कागद तोडला, तुकडे केले की कागदाचं अस्तित्व गेलं. पण आध्यात्मिक परमतत्व त्यांना माहित नाहीये की आध्यात्मिक जगात 1 - 1 पण काय होतं, 1. 1 + 1 पण एकच आहे. आपण बघितला तो श्लोक काय, ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते. तर पूर्णामधून अनेक पूर्णत्व बाहेर निघतात, तरी पूर्ण जे आहे ते भगवंत एक आहे. तर हे आध्यात्मिक तत्व परमधामातील अ, परमधामातील म्हणजे जो शुद्ध भक्त जेव्हा दिव्य ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याला हे समजेल. तर हे कधी होईल, जेव्हा तो मुक्तिरहित्वान्यता रूपम स्वरूपेण व्यवस्थित, जेव्हा तो ऍक्च्युली आपलं अस्तित्व समजेल की मी भगवंतांचं नित्य दास आहे. नित्यदास म्हणजे काय, की बद्ध अवस्थेमध्ये पण दास आहे आणि मुक्त अवस्थेमध्ये पण. म्हणजे इथे पण दास आहे. एकदा मुक्त झाला म्हणतो अभि मैं थोडा कॉलर टाईट. असं नाही, तिकडे दासच आहेत आपण. बहुत आध्यात्मिक जगात गेल्यानंतरही आपण काय राहणार आहे, त्याला म्हणतात मुक्ती. कृष्ण भावने म्हणजे कृष्ण भावना भावी याला अपि चेदसी पापेभ्य. पाप्यातला सर्व अत्यधिक पापी जोडी असेल ना, त्या त्याला जेव्हा त्याने जाऊन जेव्हा ही ज्ञानरूपी नौका मध्ये तो स्वार झाला, तरी तो भवसागर पार करू शकतो. तर हे दिव्य ज्ञानाचं काय वैशिष्ट्य आहे. त्याला असं नाही की बाबा तुम्हाला कॅलिबर काय आहे. तर तिथे जसं तुम्हाला IIT मध्ये जायचंय तर तुम्हाला PCM लागतो, म्हणजे एक विशिष्ट एवढा असेल तरच 99च्या वरती जे काय असेल तेव्हाच तुम्ही IIT. तसं नाही, ज्ञान आपल्याला काय म्हणतो, नम्रता, शरणागती, प्रणिपात, परिप्रश्न, सेवा आहे. काय पाहिजे आपल्याला, गुरूंची शरणागती, सेवा आणि आध्यात्मिक प्रश्न जिज्ञासा. हे असेल आणि गुरु शिष्य परंपरेत मध्ये असेल, अधिकृत शिष्य परंपरा, तर तुम्ही कितीही मोठे पापी असाल तरी आपल्याला गुरूंकडनं ज्ञान मिळालं तरी ज्ञान काय आहे, एक नौकेप्रमाणे. तर हे भौतिक जग काय आहे, भवसागर आहे. हा आपला सागर पण बघा, याला काही सीमा आहे हे की नाही? नंतर मग दुसरा देश येतो, नंतर असे 7 सागर आहेत, भरपूर देश आहे. पण भवसागराचा इथे एवढा मोठा तो संपत नाही तो. तर त्याला पार करण्यासाठी तुम्ही स्विमिंग करू शकत नाही. प्रभुपाद लिहितात एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी तो भवसागर पार करू शकत नाही, त्याला लागेल नौका. पण ही नौका कुठली पाहिजे, दिव्य ज्ञान होती. नाही तर तुम्ही म्हणा द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, तुमची कुठली योग यज्ञ किंवा स्वाध्याय यज्ञ, याच्यामध्ये तुम्ही आहात, ती नौका नाही जाणार. काय पाहिजे, दिव्य ज्ञानरूपी नौका. त्यासाठी पाहिजे गुरु, अधिकृत शिष्य, गुरु शिष्य परंपरे. ते असून फायदा नाही. आपल्याला काय पाहिजे,
प्रणिपात, शरणागती, परिप्रश्नेन सेवा, सेवा नम्रतेने श्रद्धेने सेवा आणि आध्यात्मिक जिज्ञासा, हे जेव्हा असेल तेव्हा तो पार करू शकतो. तर हा जो भवसागर एकदम लवकर पार होईल, सुगम होईल. धडपड करायची गरज नाही. यथे धामसी समित होगणे, जसं एखादा प्रज्वलित अग्नी आहे, त्याच्यात कितीही लाकडं टाकले तरी काय होईल, तो लाकूड भस्मसात. तसंच ज्ञान आणि सर्व कर्माने, हा दिव्य ज्ञानरूपी अग्नी जो आहे, हा सर्व प्रकारचे आपले कर्म संपुष्टात आणेल. आपले कर्म किती असतील, आपल्या हृदयामध्ये, आपलं हृदय छोटं आहे, आपल्याला वाटतं काही माझ्याकडे साठा नाहीये, आपल्याकडे अजून प्रलोभन आली नाहीये, नाहीतर लगेच सगळे कर्म हे आपल्या इच्छा जागृत होईल. हे जे जे अप्रारब्ध कर्म आहेत, हे की नाही, कूटम, बीजम, आपल्या काही याचा बीज रूपी इच्छा आहे, जे अजून आलेल्या नाहीये. काही प्रवृत्त्या आपल्या, ज्या इंद्रिय विषय आल्यानंतर एकदम जागृत होतात, हे की नाही. काही समोर आलं तर बीजाचं रोप होतं. काही रोप झालेले आहे, वाट बघतात आहे. अप्रारब्ध म्हणजे की ते अजून येणार, जसं आता वृद्ध झालोय आपण, म्हणजे वय वाढलेलं आहे, की लगेच हळूहळू काय लागेल, धावता येणार नाही. तर काय झालं, ते फलोन्मुख आलेले आहेत. 40 नंतर मग तुम्ही पिझ्झा म्हणजे एवढं खाऊ नाही शकणार जेवढं तुम्ही 18 वर्षाचे खाऊ. त्याला काय म्हणतात, अप्रारब्ध आलेले आहेत. तर हे प्रारंभ म्हणजे शरीर सोडून आपला प्रारब्ध काय आहे, फल झालेलं आहे. पूर्वकर्मानुसार हे आपल्याला शरीर मिळालं. आता म्हणू का मी, आता मी काय म्हणतात त्याला, अमेरिकन सारखा दिसायला पाहिजे किंवा उंच व्हायला पाहिजे, आता नाही होणार. तो प्रारब्ध झाला. तो सोडून बाकी सगळे कुटम, बीजम, फलोन्मुख, अप्राप्त, सगळे सगळे संपुष्ट राहते. म्हणजे आपण भक्ती केली नसली तर आपल्याला करोडो जन्म घ्यावं लागले असतं. पण समजा या जन्मी आपण खूप हे अशा प्रकारे भक्ती केली, शरणागती सेवेने, तर आपलं काय होईल ते, या ज्ञानाने, जसं आपण म्हटलं ऍक्सिडेंट होतोय होतोय, पण आपले रिस्पॉन्स काय होईल, ऍग्रिवेशन नाही होणार, रिस्पॉन्स ते कट होतील. म्हणजे सत्व आणि रज आणि तमगुणी रिस्पॉन्स नको, शुद्ध सत्वातलं पाहिजे. हरे कृष्ण. हे की नाही, जे काय असेल ते बुद्धिमत्तेने, याला म्हणतात अग्नीमध्ये कर्म जळून जाणं. येते लक्षात. आणि जेव्हा आपल्या मृत्यूनंतर बघेल की पाप शून्य पुण्य शून्य, म्हणजे काय, बिजाट, ते काय बघतात तिथे, काय बघतात, पाप शून्य पुण्य शून्य आणि भक्तीमध्ये प्रगती. मग तेव्हा कृष्ण प्रेम होते, बेसिकली कृष्ण प्रेम तेव्हाकडे तो विध असतो. तेव्हा इकडे पूर्ण नाही, इकडे पुन्हा जन्म नाही. ठीक आहे ना. तर इथे लिहिलंय की आपल्या स्वरूप स्थानाचे ज्ञान हे खूप महत्वाचे आहे. हे ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. काय लिहिलंय इथे, उभे उभे वैशयेते तरतम्यत, तरत तरती अमृत साधू साधुनी. मनुष्याचं पाप आणि पुण्य या दोन्ही कर्मांपासून बंधनातून मुक्ती होते, जर हे दिव्य ज्ञान असेल. म्हणून याला काय म्हटलंय, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या दिव्य ज्ञानासारखं विशुद्ध आणि उदात्त इतर काहीही नाही. विचार करा, जे आपल्याला सहज नेत आहे भवसागर पार कर, तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनिविंद. हे ज्ञान सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियुगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे, तो योग्य समयी स्वतःमध्ये या ज्ञानाचे आस्वादन करतो. तो गोड आहे श्रद्धा, आधुश्रद्धा तथा साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती. तर जो श्रद्धेने करतोय आपली अनर्थ निवृत्ती, तो काय होईल, निष्ठा, त्याला भगवंताबद्दल निष्ठा होईल, नंतर रुची, आसक्ती, नंतर भाव प्रकट होईल आणि प्रेम होईल. ते कधी होईल, कालेन आत्मनी, की निपुण होईपर्यंत, म्हणजे निपुण झाल्यानंतर त्याला.
पण जो फास्ट करायचा असेल, अचिरेण अधिगच्छति, तर त्याला काय पाहिजे? फर्स्ट थिंग श्रद्धा. श्रद्धा वाला. तत्परम संयतेंद्रिय. तत्परम म्हणजे आपण बघितलं होतं, तो भगवंतांना खूप आसक्त व्हायला पाहिजे. बॅटरी अरे चालू कराय पण आपण चालूच केलं. अं, स्पष्टपणे. तर कुठे होतो आपण? हा, तत्पर आणि संयत म्हणजे इंद्रिय संयम. संयत इंद्रिय, इंद्रिय संयमित असतील तर ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. अचिरेणाधी, लवकरच आपल्याला ही ज्ञान प्राप्त होऊन आध्यात्मिक शांती प्राप्त होईल. पण जो अश्रद्ध अज्ञ आहे, अश्रद्धानश्य संशय आत्मविनश्य, त्या तीन गोष्टी लिहिल्या प्रभुपाद लिहितात. अज्ञ म्हणजे प्रामाणिक शास्त्रांचे ज्ञान नसलेला मूर्ख मनुष्य. म्हणजे ज्याला शास्त्रांवर विश्वास नाही, त्याला काय म्हणतात? पशुवत मनुष्य, अज्ञ. त्याला म्हणतात ना, मूर्ख आहे का तू, गाढवासारखा, असं म्हणतात ना आपण. म्हणजे गाढव का म्हणजे तो एक मूर्ख व्यक्ती, तर पशुवत. अश्रद्ध जाणं म्हणजे आपण बघितलं की ज्यांना शास्त्रांचं ज्ञान आहे, पण वास्तविकपणे त्यांच्यावर शास्त्रांवर श्रद्धा नाही. अलग लक्षात. शास्त्रीय ज्ञान आहे, पण त्यांच्यावर विश्वास नाही, श्रद्धा नाही, त्याला म्हणतात अश्रद्ध जाणं. संशयात्मक काय आहे? की जे जसं भगवद्गीतेवर त्यांचा विश्वास आहे, पण श्रीकृष्णांवर आणि श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेवर जर विश्वास, श्रीकृष्ण आहे लेकिन वो भक्ती प्रोसेस कुछ काम है, ये क्या भक्त है, हे भक्त है, असं त्यांना म्हणजे भक्तांवर श्रद्धा नाही. आणि श्रीकृष्णांवर पण भक्त हे नाही, पण गीता बहुत बढ़िया लिखी, लेकिन वो रासलीला नहीं करना. आलं लक्षात? तर गीतावर सगळं हे म्हणतात आहे, पण उन्होंने वो थोडा युद्ध उनके कारण हुआ. म्हणजे काय झालं ना, कृष्णांवर विश्वास नाही. तर असे लोकांना काय म्हणतात? संशयात. त्यांचं हे काय एंड रिझल्ट? विनश्यती. त्यांना भगवत प्राप्ती भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची शांती प्राप्त होते. तसे भरपूर भगवद्गीता प्रवचक असतील, ते कृष्णावर त्यांची श्रद्धा नाही. त्यांच्या गीतेवर पीएचडी करून ते पैसे कमवतात आहे, गीतेवर पीएचडी करून, पण कृष्ण भक्ती नाही करत. तशा संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराबाबतीत काही प्रगती ज्ञान नाहीये. योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन न कर्माणी निबंधनती धन. म्हणून काय कर तू? आपल्या कर्मफळाचा त्याग करून भक्तियोग युक्त कर्म कर आणि दिव्य ज्ञानाद्वारे आपले संशय नष्ट कर, तरच तू वास्तविकपणे आत्मस्थित होतो. म्हणून धनंजया, कर्मबंधनातून कर्मबंधनात तू बद्ध होणार नाही. तर हे बेसिकली सगळं चाललं कशाला आहे? अर्जुनाला प्रवृत्त करणे. कर्मबंधनाचं त्याचं जे खूळ आहे की कर्मबंध होणे, ते कसं जाईल त्यासाठी. म्हणून तस्मात अज्ञात संबुधम हृत्सम ज्ञानासीनात चित्वेन संशयम योगम आतिष्ठ उत्तिष्ठ. अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले, ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाक आणि योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. तर या भ्रामक संकल्पना ज्या आहेत, हे संशय आहेत, त्याला ज्ञानाद्वारे छाटून टाका. जे आपली प्रगती योग्य करण्यासाठी आपल्याला बांधतात आहेत, हे मग संशय ते छाटले की आपले कृष्णार्पणम, जे सगळे कर्म आहेत ते आपण करू शकतो. तर या अध्याय जे सांगितलं त्याला म्हणतात सनातन योग, म्हणजे जीवाने केलेला शाश्वत क्रिया. त्याचे दोन पार्ट आहे. त्याला म्हणतात द्रव्य यज्ञ आणि दुसरा आहे आत्मज्ञान म्हणजे ज्ञान यज्ञ. तर ज्ञान यज्ञ म्हणजे विशुद्ध विशुद्ध आध्यात्मिक कर्म. आपण बघितलं ज्ञान यज्ञ.
या ज्ञान यज्ञामध्ये दोन प्रकारचे आहे. दोन प्रकारचे विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो. काय आहे ते? की आत्मा हा भगवंतांचा अंश आहे, आणि असे ज्ञान, सॉरी, आणि हे परिपूर्ण ज्ञान तो विना प्रयास प्राप्त करू शकतो. आणि तो भगवंताचे दिव्य कर्म जाणू शकतो. बेसिकली हा सारांश दिलेला आहे. पूर्ण वाचून काढा हा सारांश. हा सर्व क्रियांमध्ये आत्मसाक्षात्कार ही बाब तो बेसिकली आपल्या सर्व कार्यांमध्ये महत्वाची बाब काय पाहिजे? आत्मसाक्षात्कार, ना की इंद्रिय तृप्ती. हाच भगवत गीतेचा खरा शिष्य होऊ शकतो. काय करतो? जो आत्मसाक्षात्कार आपला उद्दिष्ट ठेवतो, तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे. ठीक आहे ना? तर तीन गोष्टी आपण बघितल्या. काय लक्षात ठेवा? दिव्य ज्ञान म्हणजे काय? फर्स्ट थिंग लिहून दिलेलं आहे. दिव्य ज्ञान म्हणजे काय? फर्स्ट थिंग की सर्व कर्म भगवंतांच्या संतुष्टीसाठी करणे. समजून की भगवंत ऑफकोर्स एलॅबोरेट करू शकतो की आपले जन्म आणि कर्म भगवंतांच्या जन्म आणि कर्माप्रमाणे दिव्य नाहीत. आपण कृष्ण नित्य दास आहे. या संकल्पनेने आपण सर्व काही त्यांच्या संतुष्टीपुरते कार्य करतो. कसे करणे? कुठल्याच प्रकारची आसक्ती न ठेवता, आणि जर इच्छा नसेल तरी लोकांच्या मार्गदर्शनासाठी, लोकांना हे असे करणं प्रवृत्त करण्यासाठी, हे की नाही? म्हणून सदैव असे कर. तर हे असे केले तर आपण स्वतः कुठल्याही कर्माने बद्ध होणार. हरे कृष्ण. अशा प्रकारे चौथा अध्याय संपतो. काही कोणाचे प्रश्न आहे का? हम्म. मागच्या वेळेसचा क्लास हे नव्हतं झाला ना, त्यामुळे आपण